हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 महाटेट परीक्षा 2024वर फोकस करून महाटेट परीक्षांमध्ये विचारण्यात येणारा महत्त्वाचा घटक सामान्य विज्ञान आणि या सामान्य विज्ञान घटकावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण मागील महाटेट परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? पहा, विजेच्या दिव्यात टंगस्टन, प्लॅटिनम, तांबे, ॲल्युमिनियम कोणत्या धातूची तार वापरतात? तर ती आपण सर्वांना माहिती आहे, टंगस्टनची तार वापरतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 टंगस्टन. ओके, आता टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट उच्च असल्यामुळे त्याचा विजेच्या दिव्यात उपयोग होतो, हे लक्षात ठेवा. टंगस्टनबद्दल बोलतोय तर त्याची संज्ञा काय आहे टंगस्टनची? ते आहे डब्ल्यू. ओके, अणुअंक किती आहे टंगस्टनचा? अणुअंक तो आहे 74. ओके, टंगस्टनचा द्रवणांक किती आहे? टंगस्टनचा द्रवणांक आहे 3422 अंश सेल्सिअस आणि याचा उपयोग विद्युत दिव्यामध्ये होतो. ओके, तसेच विद्युत दिव्यात आणखीन काय काय वापरतात? तर विद्युत दिव्यात आर्गॉन व निऑन, विद्युत दिव्यात आर्गॉन व निऑन हे राजवायू असतात. ओके, आणि त्यांचं प्रमाण किती असतं? 9 असतं. ओके, आणि विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? चला 10 सेकंद वेळ घ्या. विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला याचे उत्तर तुम्ही कमेंट करा. ओके, चला, विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला याचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचे. ओके, तर सर्वांनी राईट आन्सर दिले असेल तर त्याचा शोध लावलेला आहे कोणी? थॉमस एडिसन. बरोबर, थॉमस एडिसन यांनी विद्युत दिव्याचा शोध लावलेला आहे. पुढे पाहूया, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे हिरा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हिरा. बरोबर, आणि हिरा हा जगातील सर्वात कठीण पदार्थ, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके, याची 3D अनुरचना असते, हा विद्युत वाहक नसतो, हे लक्षात ठेवा. आणि याचा उपयोग आपल्या सर्वांना माहिती आहे दागिने बनवण्यासाठी करतात आणि अति महत्त्वाचा यूज आहे याचा काच कापण्यासाठी. ओके, काच कापण्यासाठी. ओके, आणि याची खाण कुठे आपल्या भारतात? पन्ना मध्य प्रदेशमध्ये याची खाण आहे. आणि मोजमाप कशात केलं जातं? कॅरेटमध्ये केलं जातं हिऱ्याचं मोजमाप. ओके, पुढे पाहूया, लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार सर्वात जास्त लोहाचे प्रमाण डॅश डॅश या प्रकारात असते. पहा, लोह खनिजाच्या लोहाच्या प्रमाणानुसार डॅश डॅश या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असतं. आपण मगाशी ट्रिक सांगितली तुम्हाला, त्यानुसार काय येते उत्तर? मॅग्नेटाइट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मॅग्नेटाइट. लोहाच्या प्रमाणानुसार मॅग्नेटाइट या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. आणि लोहाचे मुख्यतः 4 प्रकार आहेत. हे आहेत ते मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. ओके, तर जे मॅग्नेटाइट आहे मित्रांनो, त्यामध्ये 72% लोहाचे प्रमाण असतं. ओके, हेमेटाइटमध्ये असतं 70% लोहाचे प्रमाण. ओके, लिमोनाइटमध्ये असतं 62% लोहाचे प्रमाण आणि सिडेराइटमध्ये असतं 50% लोहाचं प्रमाण. ओके, हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत परीक्षेच्या दृष्टीने. पुढे पाहूया, विसंगत आपल्याला ओळखायचं आहे. विसंगत, सोडियम आहे, जस्त आहे, शिसे आहे, गंधक आहे. ओके, आता पहा, सोडियम, जस्त, शिसे आणि गंधक यांच्यामध्ये जो गंधक आहे मित्रांनो, हा अधातू आहे आणि हे जे सर्व आहेत ते धातू आहेत. मग विसंगत पर्याय कोणता असेल? तो असेल गंधक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 गंधक. गंधक हा अधातू आहे आणि जे इतर 4 आहेत ते धातू आहेत, म्हणून गंधक पर्याय योग्य. ओके, गंधक इलेक्ट्रॉन ग्राही आहे. गंधक जो आहे तो इलेक्ट्रॉन ग्राही आहे. ओके, आणि हे जे 3 आहेत ते कोण असतील? मग ते इलेक्ट्रॉन दायी आहेत. ओके, त्यानंतर जे महत्त्वाचे, आता हे काय झालंय? गंधक आहे अधातू. मग यासोबतच आणखीन कोणकोणते आहेत अधातू? हायड्रोजन आहे, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, हेलियम. आणि धातू कोणकोणते आहेत? मग
तर ते आहेत लोह, सोने, चांदी, सोडियम, जस्त, निकेल, कॅल्शियम, तांबे. ओके, पुढे पाहूया. डॅश डॅश ही धातू शुद्धीकरणाची सर्वात व्यापक पद्धत आहे. पहा, धातू शुद्धीकरणाची सर्वात व्यापक पद्धत कोणती आहे, तर ती आहे औष्णिक अपघटन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 औष्णिक अपघटन ही धातू शुद्धीकरणाची सर्वात व्यापक पद्धत आहे. या पद्धतीत धातुके उच्च तापमानावर वितळवले जातात आणि म्हणूनच बहुतेक धातू निर्मितीचे जे कारखाने आहेत त्या कारखान्यात उच्च तापमानाची औष्णिक अपघटन ही व्यापक पद्धत वापरली जाते. ओके, पुढे पाहूया. ब्रॉन्झ या संमिश्रामध्ये धातूंचे प्रमाण किती असते. ब्रॉन्झ या संमिश्रामध्ये धातूंचे प्रमाण 90% तांबे व 10% कथील इतके असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 90% तांबे व 10% कथील. ओके, ब्रॉन्झ संमिश्र, ब्रॉन्झ अलाय हे तांबे व कथीलचे बनलेले असते, हे लक्षात ठेवायचे. आता हे झालं ब्रॉन्झ. आता आणखीन एक आहे ब्रॉस, त्यालाच काय म्हणतात, त्यालाच म्हणतात पितळ. पितळ हे संमिश्र हे कशाचे धातूंपासून बनलेलं असतं, तर हे जस्त आणि तांब्यापासून बनलेलं असतं पितळ. ओके, त्यामध्ये 20% जस्त असतं आणि 80% तांबे असतं आणि याचा उपयोग भांडी बनवणे, नळ बनवण्यासाठी होतो. आणि कांस्य, याचा ब्रॉन्झचा उपयोग कशासाठी होतो, जी पदकं असतात बघा, आपल्याला माहिती आहे ब्रॉन्झ मेडल, कांस्य पदक, ते पदकं बनवण्यासाठी होतं, नाणे बनवण्यासाठी, तसेच पुतळे निर्मितीसाठी देखील ब्रॉन्झ वापरले जाते, कांस्य वापरले जातं. ओके, पुढे पाहूया. ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते. ॲल्युमिनियम बॉक्साईट पासून बनविले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बॉक्साईट. ओके, बॉक्साईट धातुकापासून ॲल्युमिनियम धातू तयार केला जातो. मग बॉक्साईटचा ओके, मग बॉक्साईट अणू बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम बनवला जातो. मग ॲल्युमिनियमचा अणुअंक किती आहे, तर तो आहे 13 आणि अणुवस्तुमानांक तर तो आहे 27 डाल्टन. ओके, आणि संज्ञा. ओके, पुढे पाहूया. लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर डॅश डॅश धातूचा थर दिला जातो. लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर आपण पाहिलं झिंक धातूचा थर दिला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 झिंक हे एक ट्रेस खनिज आहे. झिंक जे आहे ते ट्रेस खनिज आहे मित्रांनो. ओके, हा खोलीच्या तापमानावर थोडा ढिसूळ असतो आणि ऑक्सिडेशन काढून टाकल्यावर ते चमकदार आणि राखाट्या रंगाचे असतात. ओके, आता झिंक बद्दल बोलतोय तर त्याचा संज्ञा चिन्ह आहे Zn. अणुवस्तुमानांक किती आहे 65 38 डाल्टन. डाल्टन कसं लिहितात तर यू आकाराने डाल्टन लिहितात. ओके, अणुक्रमांक किती आहे, अणुक्रमांक आहे 30 आणि ओके, पुढे पाहूया. धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात. धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास तन्यता म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 तन्यता. धातूंपासून तार तयार करण्याच्या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात. उदाहरणार्थ सोने, चांदी, प्लॅटिनियम, तांबे, टंगस्टन इत्यादींची तार काढता येते. ओके, आणि 1 ग्रॅम सोन्यापासून 2 किलोमीटर लांबीची तार तयार करते, हे लक्षात ठेवा. आणि सर्वाधिक तन्यता असलेला धातू कोणता आहे, तर सर्वाधिक तन्यता असलेला धातू हा सोनेचा आहे. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे वर्धनीयता. वर्धनीयता म्हणजे काय, तर धातूपासून पत्रा तयार करण्याच्या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात. आणि सोने, चांदी, ॲल्युमिनियम इत्यादींचे पत्रे आपण बनवू शकतो. त्यानंतर ठिसूळपणा, अधातू ठिसूळ असतात, मृदू असतात. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते कार्बनचे अप्रूप नाही. पहा, कार्बनचे अप्रूप कोणते नाही, तर हिरा आहे, ग्रॅफाइट आहे, फुलेरिन्स आहे. ते कॉपर, क्युप्राइट नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 क्युप्राइट, कॉपर. ओके, क्युप्राइट हे क्युप्रस ऑक्साईडने बनलेलं असतं. कशापासून बनलेलं असतं, क्युप्रस ऑक्साईडने क्युप्रस बनलेलं असतं आणि हे लाल गडद खनिज असतो. ओके, याचा उपयोग दागिने तयार करण्यासाठी केला जातो. त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे पहा ग्रॅफाइट. ग्रॅफाइट हा मऊ राखाडी काळ्या रंगाचा स्फटिकी पदार्थ आहे आणि प्रत्येक कार्बन अणू इतर 3 कार्बन अणूसोबत बंधित असतो ग्रॅफाइटचा. ओके, 2D षटकोनी रचना असते याची आणि ग्रॅफाइटमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात. ओके,
आणि याचा उपयोग इलेक्ट्रोड्स व कार्बन कांड्या बनवण्यासाठी तसेच वंगण व शिसे पेन्सिलमध्येही ग्रॅफाइटचा उपयोग केला जातो आणि याला काळे शिसे म्हणून देखील ओळखतात. ओके, पुढे पाहूया. हिरा डायमंड हा मानवास माहीत असलेला सर्वात डॅश डॅश पदार्थ आहे, कठीण पदार्थ आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कठीण. हिरा कठीण सुंदर स्फटिकी पदार्थ आहे आणि हिऱ्यात प्रत्येक अणू हा शेजारील 4 कार्बन अणूशी सहसंयोज बंधाने बंधित असतो, हे लक्षात ठेवा. आणि हिऱ्यात त्रिमितीय रचना असते, चतुष्कोनातील त्रिमितीय रचना असते. ओके, यात इलेक्ट्रॉन नसतात, विजेचे दुर्वाहक असतात हे. आणि जर हिऱ्याला अतिशय जास्त तापमान दिले तर त्यातून CO2 वायू बाहेर पडतो, हे देखील लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. तेजस्वी आणि शुद्ध हिरा डॅश डॅश आहे. तेजस्वी आणि शुद्ध हिरा विद्युत दुर्वाहक आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विद्युत दुर्वाहक. कार्बनचे सर्वात कठीण रूप काय आहे तर ते आहे हिरा. कशाचे? कार्बनचे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जगातील सर्वात कठीण पदार्थ आहे हिरा. ओके, हे देखील लक्षात ठेवा. पुढे पाहूया. चांदीची संज्ञा काय आहे? चांदीची संज्ञा काय आहे तर ती आहे Ag. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 Ag, बरोबर. चांदीची संज्ञा आहे Ag. त्यानंतर Au कशाची संज्ञा आहे तर सोन्याची संज्ञा आहे Au. ओके, Fe कशाची संज्ञा आहे? फेरस. फेरस ही लोहाची लोखंडाची संज्ञा आहे. ओके, त्यानंतर Hg कशाची संज्ञा आहे? मर्क्युरी पाराची आहे. आणि Pt कशाची संज्ञा आहे तर ती आहे प्लॅटिनमची. हे काही महत्त्वाचे पॉईंट. पुढे पाहूया. भांड्यांना कलई करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? भांड्यांना कलई करण्यासाठी कथिलाचा वापर केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कथिल. लोखंड किंवा स्टील यांचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जास्ताचा पातळ थर दिला जातो, त्याला काय म्हणतात? गॅल्वनायझेशन. आणि त्यालाच मराठीत काय म्हणतात? कथिलीकरण. त्यालाच मराठीमध्ये कथिलीकरण म्हणतात. ओके, आणि तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यावर क्षरणामुळे जमलेला हिरवट विषारी थर दूर करण्यासाठी त्यावर कथिलाचा पातळ थर दिला जातो, त्यालाच काय म्हणतात? कलई करणे म्हणतात. ओके, कलई. ओके, पुढे पाहूया. धातूमधील विद्युत वाहकता कमी ते जास्त क्रमानुसार डॅश डॅश असते. पहा, धातूतील विद्युत वाहकता कमी ते जास्त म्हणजे कशी? ॲल्युमिनियम, कॉपर, चांदी. मग काय असेल पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 AlCuAg. ओके, म्हणजेच काय? ॲल्युमिनियम, कॉपर आणि चांदी. ओके, तर ज्या वाहकांचा रोध अतिशय कमी असतो त्यांना सुवाहक म्हणतात. ओके, आणि सर्वात चांगला वीज वाहक काय आहे? ती आहे चांदी. ओके, पुढे पाहूया. सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? पहा, सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा आत्ताच आपण पाहिलं Au. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 Au. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे Hg, आत्ताच तुम्हाला सांगितलं मी, ही आहे पाऱ्याची संज्ञा. त्यानंतर Fe कशाची संज्ञा आहे? फेरस, लोह. त्यानंतर C कशाची आहे? कार्बनची संज्ञा आहे. Ag कशाची आहे? चांदीची, बरोबर. त्यानंतर Cu म्हणजेच कॉपर कशाचे आहे? तांब्याचे आहे, बरोबर. तांब्याचे आहे Cu, कॉपर. N कशाचे आहे? नायट्रोजन. त्यानंतर P कशाचे असेल रे? P असेल फॉस्फरस, बरोबर. त्यानंतर K कशाची असेल तर ती आहे पालासची, बरोबर, पालासची. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. वायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे काय? पहा, आता वायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया याला काय म्हणतात रे? तर पहा, वायूचं द्रवात रूपांतर त्याला म्हणतात सांद्रीभवन, बरोबर. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 सांद्रीभवन, राईट. आता हे तर झालं सांद्रीभवन. त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे पहा बाष्पीभवन. ओके, आता बाष्पीभवन म्हणजे काय असतं तर बाष्पीभवन म्हणजे द्रवाचे वायूत रूपांतर, बरोबर. बाष्प, द्रवाचे
वायूत रूपांतर म्हणजे काय? बाष्पीभवन. बरोबर. आता द्रवीकरण म्हणजे काय सांगा चला. द्रवीकरण म्हणजे काय? तर द्रवीकरण म्हणजे असतंय स्थायूचं द्रवात रूपांतर. ओके. स्थायूचे द्रवात रूपांतर म्हणजेच द्रवीकरण असतं. बरोबर. त्यानंतर आणखीन एक असतं पहा, संप्लवन देखील असतं. बरोबर. आपण पाहिलंय संप्लवन. डांबर गोळ्या पाहिल्यात तुम्ही. डांबर गोळ्या त्यांचं काय होतं? संप्लवन. म्हणजेच काय होतं? स्थायूचे डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होते. म्हणजेच काय असतंय? त्याला म्हणतात संप्लवन. म्हणजे उदाहरण काय? डांबर गोळ्या आपण पाहिलेल्या आहेत. त्यांचं डायरेक्ट स्थायूचं वायूत रूपांतर होतं. ओके. पुढे पाहूया. पहा, काळे सोने कशाला संबोधले जाते? चला फटाफट आन्सर करा. काळे सोने कशाला संबोधले जाते? दगडी कोळसा, खनिज तेल, कोळसा, लाकूड. तर काळे सोने जे आहे मित्रांनो ते खनिज तेलावर संबोधले जातं. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 खनिज तेल. ओके. खनिज तेल यालाच पेट्रोलियम तेल असं देखील म्हणतात आणि त्याला काय म्हणतात? त्याला रॉक ऑइल म्हणतात. रॉक ऑइल. ओके. रॉक ऑइल म्हणजेच खनिज तेल. ओके. त्याला म्हणतात काळे सोने. ओके. आणि तेलामुळे आणि त्याच्या किमतीमुळे त्याला लोक काळे सोने म्हणतात. ओके. पुढे पाहूया. औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी डॅश डॅश काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात. पहा, औषध निर्मिती क्षेत्रात औषधे ठेवण्यासाठी कोणत्या काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात? तर ती काच असते बोरोसिलिकेटची काच असते. ओके. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 बोरोसिलिकेट. ओके. आता बोरोसिलिकेटचीच काच का वापरतात? तर बोरोसिलिकेटची जी काच आहे ती रासायनिक पदार्थांसोबत अभिक्रिया करत नाही म्हणून ती काच वापरली जाते. हे लक्षात ठेवा. आणि बोरोसिलिकेट ही काच आहे पारदर्शक, सहज दिसते, त्यामध्ये काय काय ठेवलं म्हणून ही काच वापरली जाते. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. इलेक्ट्रॉन हा डॅश डॅश आहे. पहा, इलेक्ट्रॉन हा काय आहे? ऋण प्रभारित आहे. ओके. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ऋण प्रभारित अणुकण आहे. ओके. आता इलेक्ट्रॉन बद्दल बोलतोय तर इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला रे? इलेक्ट्रॉनचा शोध तो लावला जे थॉम्सन यांनी. बरोबर. आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. आपले जर तुम्ही यापूर्वीचे जे सायन्सचे व्हिडिओ पाहिलेले असतील तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर 100% येणार आहे. त्यानंतर याला नामकरण कोणी दिले? इलेक्ट्रॉन असं नामकरण कोणी दिले? तर ते स्टोनिया शास्त्रज्ञांनी दिले. हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. चष्म्याचे भिंग याच्यापासून बनवितात. पहा, चष्म्याचे भिंग आता तुमच्यासाठी प्रश्न विचारतो. चला. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांचा शोध कुणी लावला? याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला पुढे मी याचे उत्तर सांगणार आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला याचे उत्तर तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढे जाऊन पुढच्या क्वेश्चन्स मध्ये सांगणार आहे. ओके. पहा, चष्म्याचे भिंग याच्यापासून बनवितात. चष्म्याचे भिंग कशापासून बनवितात? तर फ्लिंट काचेपासून बनवतात. ओके. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 फ्लिंट काच. चष्म्याचे भिंग जे आहे ते फ्लिंट काचेपासून बनवितात आणि फ्लिंट काचेचा अपवर्तनांक आहे तो सर्वाधिक असतो. ओके. फ्लिंट काचेचा अपवर्तनांक सर्वाधिक असतो. ओके. ही काच अतिनील किरणे शोषते व डोळ्याचे संरक्षण करते आणि ही काच लवकर खराब देखील होत नाही म्हणून ही चष्मे बनवण्यासाठी ही काच वापरतात. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर उत्सर्जित होते या अभिक्रियेस काय म्हणतात? पहा, जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असल्यास ऊर्जा उत्सर्जित होते. रूपांतर होत असल्यास ऊर्जा पाहिजे. ऊर्जा उत्सर्जित होत असेल तर या अभिक्रियेस काय म्हणतात? या अभिक्रियेस केंद्रकीय विखंडीकरण म्हणतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 केंद्रकीय विखंडीकरण. म्हणजेच काय? जर जड केंद्रकावर न्यूट्रॉनचा मारा केल्यावर त्याचे 2 लहान केंद्रकात रूपांतर होऊन ऊर्जा मुक्त होते. ओके. पुढे पाहूया. बाष्पीभवनाचा वेग हा डॅश डॅश बदलावर अवलंबून असतो. पहा मित्रांनो, बाष्पीभवनाचा जो वेग आहे मित्रांनो तो
पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. ओके, हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर बाष्पीभवन तापमान आर्द्रतेवर देखील अवलंबून असतं, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर जो वाऱ्याचा वेग आहे यावर देखील बाष्पीभवनाचा वेग अवलंबून असतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 3 ही पर्याय बरोबर. ओके, आता बाष्पीभवन म्हणजे काय, तर द्रवाचे वायूत रूपांतर. पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं द्रवाचे वायूत रूपांतर म्हणजेच असतं बाष्पीभवन. त्यानंतर काय, द्रवीकरण स्थायूचे द्रवात रूपांतर, बरोबर. त्यानंतर सांद्रीभवन वायूचे द्रवात रूपांतर, आणि संप्लवन म्हणजे स्थायूचे वायूत रूपांतर, बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न, चला या प्रश्नाचे उत्तर सांगा. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणू म्हणतात असे भारतीय तत्वज्ञान डॅश डॅश यांनी सांगितले. चला, हे तत्वज्ञान कोणी सांगितले, द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणू म्हणतात, हे तत्वज्ञान कोणी सांगितले, चला कमेंट करा. तर हे कणाद यांनी सांगितलं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कणाद यांनी. ओके, त्यानंतर मी तुम्हाला काही प्रश्न विचारले होते, बरोबर. प्रोटॉनचा शोध कोणी लावला, तर याचे उत्तर मी तुम्हाला इथेच सांगतो. प्रोटॉनचा शोध लावलेला आहे रुदरफोर्ड यांनी. ओके, रुदरफोर्ड. ओके, त्यानंतर न्यूट्रॉनचा देखील मी तुम्हाला विचारलं होतं. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला, तर न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे जेम्स चॅडविक यांनी. ओके, जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. ओके, त्यानंतर अणुकेंद्रकाचा शोध कोणी लावला, तर तो देखील रुदरफोर्डनीच लावलेला आहे. अणुकेंद्रकाचा शोध हा रुदरफोर्डनीच लावलेला आहे. आणि इलेक्ट्रॉनचा शोध आपण पाहिलं जे थॉम्सन यांनी लावला आहे. ओके, पुढे पाहूया. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर होतो. पहा मित्रांनो, वनस्पती आणि प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर होतो, तर तो आयसोटोप असतो C14. ओके, योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 C14. ओके, आता कार्बन डेटिंग मध्ये ही वैज्ञानिक पद्धती वापरली जाते, हे लक्षात ठेवा. आणि जी सेंद्रिय पदार्थांचे वय अंदाजे 60,000 वर्षापर्यंत पेक्षा जास्त असतं ते अचूकपणे ठरवण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि 1940च्या ज्या उत्तरार्धात शिकागो विद्यापीठात जे विलाय लिबी त्यांनी हे तंत्र प्रथम विकसित केलं होतं, हे लक्षात ठेवा. शिकागो विद्यापीठात 1940 मध्ये शिकागो विद्यापीठात कोणी, विलाय लिबी. विलाय लिबी यांनी हे तंत्र सर्वप्रथम विकसित केलं होतं आणि ते कार्बन 14 समस्थानिकाच्या आधारित आहे. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे, या 4 पैकी सर्वात मोठा कार्बन सिंक, तर तो आहे महासागर. ओके, योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 महासागर हे जगातील सर्वात मोठा कार्बन सिंक आहे. समोरचा प्रश्न, दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्न पदार्थाच्या या परिरक्षणाच्या पद्धतीस काय म्हणतात. पहा, दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात, याला काय म्हणतात, तर याला म्हणतात पाश्चरीकरण. बरोबर, योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 पाश्चरीकरण. या पद्धतीत दूध किंवा तत्सम पदार्थ द्रव्य विशिष्ट तापमानाला तापवले जातात आणि नंतर ताबडतोब थंड केले जातात. यामुळे काय होतं, तर यामुळे बऱ्याच प्रमाणात जे सूक्ष्म जीव आहेत त्या सूक्ष्म जीवांचा नाश होतो व द्रव पदार्थ जास्त काळ टिकून राहतात. ओके, समोरचा प्रश्न, बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स बॅगेत भरताना त्या सोबत कोणता वायू भरतात. हा देखील प्रश्न आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. कमेंट करा हा या प्रश्नाचं उत्तर फटाफट. पहा, बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स बॅगेत भरताना नायट्रोजनचा वापर करतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 नायट्रोजन. त्यानंतर
हवा पहा, हवेत भरलेला जो गॅस असतो, हवेने भरलेला जो गॅस फुगा असतो म्हणजे फुगा असतो, त्यात काय असतो, त्यात असतो हेलियम. हे देखील लक्षात ठेवा. पुढे पाहूया. अग्निशमन नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरला जातो? पहा मित्रांनो, अग्निशमन नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू वापरला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड, CO2. CO2 हा ऑक्सिजन पेक्षा जड असतो आणि आगीला CO2 घेरतो आणि ऑक्सिजनच्या संपर्कापासून रोखतो. म्हणजे काय होतं, जिथं आग लागली तिथं CO2 त्या आगीला घेरतो आणि ऑक्सिजन येण्यापासून रोखतो तिथे. ओके, त्यामुळे आग विझते. आणि ज्या ठिकाणी पाणी अग्निशमन म्हणून वापरता येत नाही तिथे CO2 वापरतात. आता पाणी कुठे नाही वापरू शकत, जर विजेचा खांब आहे, विजेच्या तार आहेत, तिथे पाणी नाही वापरू शकत, मग तिथे कार्बन डायऑक्साईड वापरला जातो, CO2 वापरला जातो अशा ठिकाणी. हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी निगडीत आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट हे वातावरणातील बदलाशी निगडीत आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वातावरणातील बदल. बरोबर. आता ग्रीन हाऊस इफेक्टलाच काय म्हणतात? हरितगृह परिणाम म्हणतात. बरोबर. आणि वातावरणातील जे हरितगृह परिणाम मुख्यत्वे वातावरणाद्वारे इन्फ्रारेड किरणांचे शोषण आणि पुन्हा उत्सर्जन करून तयार होतं. हे लक्षात ठेवा. ओके, आणि हरितगृह वायू कोणकोणते आहेत? ग्रीन हाऊस गॅसेस, तर त्यामध्ये आहे पहिला CO2, कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आहे, त्याचं प्रमाण आहे 52%. त्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन, क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, CFC बोलतात याला, CO2, याचं प्रमाण किती? 24%. ओके, त्यानंतर मिथेन आहे. मिथेन देखील ग्रीन हाऊस गॅस आहे, त्याचं काय आहे? CH4. त्यानंतर त्याचं प्रमाण किती? 18% आहे. त्यानंतर आहे नायट्रस ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड देखील ग्रीन हाऊस गॅस आहे, त्याचं काय सूत्र? NO2. ओके, आणि त्याचं पर्सेंटेज आहे 6%. त्यानंतर हायड्रोफ्लोरोकार्बन देखील आहे, हायड्रोफ्लोरोकार्बन. ओके, तर हे आहेत ग्रीन हाऊस गॅसेस. ओके, त्यानंतर वातावरण. आता वातावरणातील बदल संबंध बोलतोय. चला, वातावरणामध्ये कोणकोणते गॅसेस असतात? वातावरणामधील गॅसेस, तर ते आहेत नायट्रोजन. नायट्रोजन सर्वात जास्त आहे, किती % आहे? 78% आहे नायट्रोजन. ओके, त्यानंतर आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन किती % असतो वातावरणात? 21%. त्यानंतर आर्गॉन. आर्गॉन किती आहे वातावरणामध्ये? तर आहे तो 0.9% आहे. ओके, आणि CO2 कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड किती आहे वातावरणामध्ये? तर तो आहे 0.04%. हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. पहा, भोपाळ दुर्घटना, भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे? भोपाळ गॅस दुर्घटना हे रासायनिक आपत्तीचं उदाहरण आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 रासायनिक आपत्ती. भोपाळ गॅस दुर्घटना ही रासायनिक आपत्तीचं उदाहरण आहे. बरोबर. आता भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या गॅसमुळे झाली होती? चला कमेंट करा पटापट. भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या गॅसमुळे झाली होती? तुमच्यासाठी प्रश्न आहे, कमेंट करा. ओके, ती झाली होती मिथिल आयसोसायनाइट. याच्या गळतीमुळे भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती. कधी झाली होती? 3 डिसेंबर 1984 मध्ये झाली होती. आणि कोणत्या ठिकाण आहे? तर ती युनियन कार्बाइड कंपनी आहे, तिथे
ही दुर्घटना झाली होती, बरोबर. आणि कोणत्या ठिकाणी? भोपाळ येथे. ओके, हे काही महत्वाचे पॉइंट आहेत या प्रश्नापासून आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. पहा, बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो. पहा, बर्फामध्ये काय मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो? तर ते असतं मीठ, बरोबर. बर्फामध्ये मीठ मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो, बरोबर ना. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, मीठ. आता मिठाचं रेणुसूत्र काय आहे? NaCl. NaCl हे मिठाचं रेणुसूत्र आहे. ओके, समोरचा प्रश्न. डॅश डॅश हा एक प्राथमिक रंग नाही. पहा, प्राथमिक रंग नाही कोणता? मग प्राथमिक रंग कोणकोणते आहेत? लाल आहे, पिवळा आहे, निळा, हे मुख्य रंग आहेत. आणि मग या तीनपैकी कोणता आहे? हिरवा, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, हिरवा हा प्राथमिक रंग नाही. आता प्राथमिक रंग म्हणजे काय? तर प्राथमिक रंग ते रंग आहेत जे विशिष्ट प्रमाणात मिसळल्यास कोणताही रंग तयार होऊ शकत नाही. ओके, म्हणजे कोणताही रंग तयार होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? पहा, मी मागाशी तुम्हाला लिस्ट सांगितली होती हरितगृह वायूंची. तर त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आपण पाहिला होता, क्लोरोफ्लोरो कार्बन पाहिला होता, हायड्रोजन होता का नव्हता? मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, हायड्रोजन हा हरितगृह वायू नाहीये, बरोबर. मग कोणकोणते मी वायू सांगितले होते? कार्बन डायऑक्साईड सांगितला होता, CO2 52%, क्लोरोफ्लोरो कार्बन CFC 24%, मिथेन CH4 18%, नायट्रस ऑक्साईड NO2 6%, हायड्रोफ्लोरोकार्बन आणि ओझोन पाण्याची वाफ, हे देखील करेक्शन करून घ्या. ओझोन पाण्याची वाफ हे देखील हरितगृह वायू आहेत. ओके, मागाशी सांगायचं राहिलं होतं. पुढे पाहूया. अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? पहा मित्रांनो, अणुभट्ट्यांमध्ये इंधन मधून युरेनियमचा वापर करतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, युरेनियम. ओके, आता युरेनियम बद्दल बोलतोय तर युरेनियमचा अणुक्रमांक किती असतो? युरेनियमचा अणुक्रमांक आहे 92. ओके, युरेनियम काय आहे? हे एक प्रकारचं खनिज आहे युरेनियम, हे लक्षात ठेवा. ओके, याच्या अणुस्फोटातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जन होते, म्हणून अणुपासून वीज निर्मितीमध्ये याचा उपयोग केला जातो. आणि भारतात पहिला अणु ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तर तो आहे तारापूर, हे आपल्या महाराष्ट्रामध्ये. ओके, आणि तुमच्यासाठी प्रश्न विचारतोय, पहिली अणुभट्टी कोणती आहे? तिचं नाव काय आहे? कमेंट करा. पहिली अणुभट्टी, पहिली अणुभट्टी कोणती आहे? कमेंट करा. तर ते आहे अप्सरा. ओके, अप्सरा ही पहिली अणुभट्टी आहे. त्यानंतर पुढे पाहूया. युनियर कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? आता डिटेल आपण पाहिलं, ती झाली होती भोपाळमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, भोपाळमध्ये झाली होती. 3 डिसेंबर 1984 मध्ये मिथिल आयसोसायनेटच्या गळतीमुळे झाली होती. ओके, कंपनी आहे युनियर कार्बाइड. पुढे पाहूया. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहेत? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. यापूर्वी आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. चला, 4 पर्याय आहेत. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. कार्बन डेटिंग ही डॅश डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. पहा मित्रांनो, कार्बन डेटिंग ही वस्तूंचे वय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वस्तूंचे वय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. ओके, आता कार्बन डेटिंग साठी C14, बरोबर, मागाशी आपण पाहिलं C14 आणि C12 हे मूलद्रव्य वापरतात. ओके, आणि कार्बन 14 C14 चा जो अर्धायुष्य काल आहे तो 5760 वर्षाचा आहे, हे देखील लक्षात ठेवा. ओके, पुढे पाहूया. डॅश डॅश हे स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले भारतातील प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ आहे. ओके, पहा, डॅश डॅश हे स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले भारतातील प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ निकिता नेवरे मॅडम, बरोबर आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे प्रफुल्ल चंद्र रे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, प्रफुल्ल चंद्र रे. ओके,
प्रफुल्लचंद्र रे यांनी काय केलं होतं तर बंगाल केमिकल यांनी बंगाल केमिकल्स फार्मास्युटिकल्स ही भारतातील पहिली औषध कंपनी स्थापन केली होती. ओके. आणि श्रीनिवास रामानुजन ऑप्शन मध्ये आहे सर रामानुजन. जे श्रीनिवास रामानुजन आहेत ते प्रसिद्ध गणितज्ञ आहेत, भारतीय प्रसिद्ध गणितज्ञ. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. फुंड्यातूल बरोबर आहे 4 आन्सर. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? चला कमेंट करा. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? तर तो आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 क्लोरोफ्लोरोकार्बन CFC. बरोबर. हे आपण प्रश्न मागे पाहिलेले आहेत. ओके. आणि हरितगृह वायू परिणामामध्ये हा महत्वाचा आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. याचं 24% हिस्सा आहे त्यामध्ये. बरोबर का? पहा, खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? पहा, कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? तर तो धातू आहे लिथियम. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लिथियम. लिथियम हा धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो. आता लिथियमला असं का म्हणतात? तर कारण लिथियमचा जो रंग आहे तो रंग लिथियमचा पांढरा आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा मऊ धातू आहे. ओके. आणि हा जो चांदीसारखा अल्कली धातू आहे हे देखील लक्षात ठेवा. लिथियम हा चांदीसारखा अल्कली धातू आहे. ओके. आणि हा सर्वात हलका धातू आहे लिथियम. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे? पहा, पितळ हे संमिश्र जे आहे ते तांबे व जस्त या धातूचे बनलेले आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तांबे व जस्त. ओके. त्यानंतर ऑप्शन मध्ये पहा, तांबे व कथील हे कशाचं आहे? तर ब्रॉन्झ हे संमिश्र तांबे व कथील या धातूंपासून बनलेले आहे. ओके. ब्रॉन्झ हे लक्षात ठेवा. त्यानंतर गन मेटल कशापासून बनलेलं आहे? कॉपर, टीन आणि झिंक यांच्यापासून गन मेटल बनलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर हे एक झालं ब्रॉन्झ. आणखीन एक आहे ब्रास आहे बघा. ब्रास कशापासून बनलेलं असतं? तर ब्रास जे आहे ते झिंक व कॉपर पासून ब्रास बनलेलं असतं. ओके. पुढे पाहूया. पहा, खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे? पहा, कोळशाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. कोणता आहे? लिग्नाइट आहे, बिट्युमिनस आहे आणि पीट आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सर्व. हे सर्व जे आहेत ते कोळशाचे प्रकार आहेत. ओके. त्यामध्ये पहिला आहे अँथ्रासाइट. अँथ्रासाइट हा जो आहे तो सर्वात शुद्ध कोळसा आहे. सर्वात शुद्ध कोळसा जर तुम्हाला म्हटलं तर तो आहे अँथ्रासाइट, हे लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. ती कोणती आहे? ॲबिलिपी. अँथ्रासाइट, त्यानंतर लिग्नाइट, त्यानंतर बिटुमिनस आणि त्यानंतर पीट. हे कोळशाचे प्रकार लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक आहे यानुसार. ओके. त्यानंतर हे झाले कोळशाचे. आणि लोहाचे देखील प्रकार आहेत. तर लोहाचे मध्ये आहेत मॅग्नेटाइट, त्यानंतर आहे हेमॅटाइट, लिमोनाइट, आणि आहे सिडेराइट. ओके. हे आहेत लोहाचे प्रकार, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे लक्षात ठेवण्यासाठी देखील आपल्याकडे एक ट्रिक आहे. तर ती आहे महालक्ष्मी. देवीचं नाव आहे श्री महालक्ष्मी. म पासून मॅग्नेटाइट, ह पासून हेमॅटाइट, ल पासून लिमोनाइट आणि श स पासून सिडेराइट. ओके. मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, लिमोनाइट, सिडेराइट. आणि यासाठी ट्रिक आहे श्री महालक्ष्मी. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं. यापासून म पासून मॅग्नेटाइट, ह पासून हेमॅटाइट, ल पासून लिमोनाइट आणि श स पासून सिडेराइट. ओके. पुढे पाहूया. आणि याच प्रकारच्या अनेक ट्रिक्स आपण बनवलेल्या आहेत मित्रांनो. त्या तुम्हाला आपल्या
स्मार्ट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये भेटतील. तिथे सायन्स, जिओग्राफी, हिस्ट्री या सब्जेक्टच्या ट्रिक्स आहेत, त्या देखील तुम्ही अभ्यासा. त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. ओके. खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही? पहा, चुंबकीय पदार्थ नाही. कोणता नाही? लोह, निकेल, कोबाल्ट, टीन. तर तो आहे टीन. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 टीन. जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षिले जातात मित्रांनो, त्यांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. बरोबर. मग त्यामध्ये आहे लोह, निकेल आणि कोबाल्ट, हे आहेत चुंबकीय पदार्थ. आणि जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षिले जात नाहीत त्यांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात. ओके. त्यामध्ये आहे टीन, त्यानंतर त्यामध्ये आहे शिसे. ओके. जस्त आहे, त्यानंतर तांबे पण अचुंबकीय पदार्थ आहे. कथील, लाकूड, रबर, प्लास्टिक हे सर्व जे आहेत ते अचुंबकीय पदार्थ आहेत. ओके. पुढे पाहूया. पारा याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? पहा, पाराची रासायनिक संज्ञा कोणती आहे? Hg. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 Hg. पाऱ्याची घनता पाण्यापेक्षा 7 पट जास्त असते. पाऱ्याची घनता पाण्यापेक्षा, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पाऱ्यापासून तयार होण्याच्या धातूंच्या संमिश्राला पारद संमिश्र म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? पारद संमिश्र, ॲमॅलगम म्हणतात. ओके. हे लक्षात ठेवा. पारा हा द्रवरूप धातू आहे, एकमेव द्रवरूप धातू आहे पारा, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके. पारा. ओके. त्यानंतर पाऱ्याची संज्ञा सांगितली तुम्हाला, Hg ही पाऱ्याची संज्ञा आहे. आणि अणुअंक किती आहे पाऱ्याचा? पाऱ्याचा जो अणुअंक आहे तो आहे 80. ओके. पुढे पाहूया. सोन्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? पहा मित्रांनो, सोन्याचे वैज्ञानिक नाव आहे औरम. ओके. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 औरम, Au. ओके. आणि औरम 79 क्रमांकाचं मूलद्रव्य आहे, तेच आहे सोनं. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. अल्क धातूंच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या डॅश डॅश आहे. पहा, अल्क धातूंच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या 1 असते. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. समोरचा प्रश्न. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रस्टरिंग रोखतो? पहा, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? कोणता धातू आहे रे तो? तर तो आहे जस्त, झिंक. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 जस्त, झिंक. आता लोखंड पाणी व हवेच्या सानिध्यात गंजतं आणि म्हणून त्यावर जस्ताचा थर देतात, हे लक्षात ठेवा. आणि जे जस्त धातू आहे मित्रांनो, तो लोखंडापेक्षा जास्त क्रियाशील आहे. लोखंडापेक्षा जास्त क्रियाशील धातू आहे जस्त. ओके. आणि जस्त स्वतः गंजतो, त्यामुळे लोखंडाचे संरक्षण होतं. आणि लोखंडावर जस्ताचा थर देण्याच्या क्रियेला काय म्हणतात? गॅल्वनायझेशन. गॅल्वनायझेशन म्हणजेच काय? तर लोखंडावर जस्ताचा थर देणे. आणि लोखंडाचे गंजणे थांबण्यासाठी आणखीन काय काय यूज केला जातो? तर रंग दिला जातो, त्याला तेल देखील लावलं जातं. ओके. पुढे पाहूया. पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड, मूर्खांचे सोने असे ओळखले जाते? पहा, सोन्यासारखं काय दिसतं? तर दिसतं पायराईट. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पायराईट. म्हणूनच त्या पायराईटला फुल्स गोल्ड असं म्हटलं जातं, मूर्खांचं सोनं म्हटलं जातं. ओके. आता पांढरे सोने मी तुम्हाला कशासाठी सांगितलं? पांढरे सोने कशाला म्हणतात? कापूस आणि लिथियम याला पांढरे सोने म्हणतात. ओके. त्यानंतर काळे सोने कशाला म्हणतात रे? काळे सोने म्हणतात खनिज तेलाला. ओके. खनिज तेलाला काळे सोने म्हणतात. मूर्खांचे सोने आपण पाहिलं पायराईटला म्हणतात. त्यानंतर गरिबांचे सोने कशाला म्हणतात रे? गरिबांचे सोने चांदीला म्हणतात. ओके. आणि एक या संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न आहे, सुवर्ण क्रांती. चला, सुवर्ण क्रांती कशाला म्हणतात याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा, तुमच्यासाठी प्रश्न, सुवर्ण क्रांती कशाला म्हणतात याचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. ओके. बॉक्समध्ये. पुढे पाहूया. उच्च दर्जाचा लोखंड स्टील निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? पहा, उच्च दर्जाच्या लोखंडाच्या निर्मितीसाठी मॅंगनीज हा धातू वापरला जातो मित्रांनो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2
मॅंगनीज. ओके, उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी मॅंगनीज धातू वापरला जातो. आणि अशुद्ध लोहापासून शुद्ध लोह बनवताना सल्फर व ऑक्सिजनची अशुद्धी काढण्यासाठी देखील मॅंगनीजचा वापरतात. ओके, आणि तसेच मॅंगनीजमुळे कठीणता येते व लोह दीर्घकाळ टिकतो, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते संमिश्र हे तांब्याचे संमिश्रण आहे? पहा, तांब्याचे संमिश्रण आहे कोणते, तर ते स्टेनलेस स्टील. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. स्टेनलेस स्टील हे तांब्याचे संमिश्रण आहे. बरोबर, स्टेनलेस स्टील हे लोह, क्रोमियम आणि काही बाबतीत निकेल आणि इतर धातूंचे गंज प्रतिरोधक संमिश्र आहे, हे लक्षात ठेवा. ते पूर्णपणे आणि अमर्यादपणे पुनर्वापर करता येण्याजोगे आहे स्टेनलेस स्टील. आणि हे हिरवे साहित्य, हे लक्षात ठेवा. ओके, पुढे पाहूया. कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू कोणता? पहा, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू आहे पारा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पारा. पारा हा नैसर्गिकरित्या आढळणारा मूलद्रव्य आहे आणि पारा आवर्त सारणीत संक्रामक मूलद्रव्यांमध्ये येतो. कशामध्ये येतो? संक्रामक मूलद्रव्यांमध्ये मोडतो, हे लक्षात ठेवा. पाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे काय, तर सामान्य तापमानाला तो द्रवरूप अवस्थेत असतो. द्रवरूपात असणारा पारा हा एकमेव धातू, हे लक्षात ठेवा. पारा आणि पाऱ्याचे अनेक संयुगे विषारी आहेत. पारा चिन्ह कशाने दर्शवितात? Hg. पाऱ्याचा अणुक्रमांक किती मी तुम्हाला सांगितला, कमेंट करा. चला, किती आहे पाऱ्याचा अणुक्रमांक मी तुम्हाला सांगितलाय, तर तो आहे 80. बरोबर. ब्रोमिन, युरेनियम, मॅग्नेशियम हे कक्ष तापमानाला स्थायिक असतात, हे लक्षात ठेवा. हे जे ऑप्शनमध्ये आहेत ब्रोमिन, युरेनियम, मॅग्नेशियम हे कक्ष तापमानाला स्थायी अवस्थेत असतात. ओके, पुढे पाहूया. बॉक्साइट या धातुकापासून डॅश डॅश हे खनिज निष्कर्षित केले जाते. पहा, बॉक्साइट या धातुकापासून ॲल्युमिनियम हे खनिज निष्कर्षित केले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ॲल्युमिनियम. आणि इसवी सन 1827 मध्ये वोहलर या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम ॲल्युमिनियमचे निष्कर्षण केले. कोणी केले? 1827 मध्ये. कोणी केले? वोहलर या शास्त्रज्ञाने, हे लक्षात ठेवा. आणि बॉक्साईटमधील मृदा अशुद्धी काढण्यासाठी रासायनिक पद्धत वापरतात, यालाच बेअरची पद्धत देखील म्हणतात. अशुद्धी काढण्यासाठी बेअरची पद्धत बॉक्साईटमधील, त्यालाच बेअरची पद्धत असं म्हटलं जातं. ओके, अणुअंक किती सांगितलं तुम्हाला पाऱ्याचा? मी 13 सांगितला. अणुवस्तुमानांक सांगितला 27. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणता धातू उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील आहे? पहा, कोणता धातू उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील आहे, तर तो आहे पारा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पारा. ओके, पारा चकचकीत दिसतो व उष्णतेस सर्वात संवेदनशील आहे असतो, म्हणून त्याचा उपयोग कशामध्ये केला जातो? पाऱ्याचा तापमापी. पाऱ्याचा उपयोग तापमापीमध्ये केला जातो, आपल्या सर्वांना माहिती आहे. पुढे पाहूया. कोणते धातू सदृश्य आहे? मेटॉलाइड्स कोणते आहे? पहा, ते आहे बोरॉन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, बोरॉन. बोरॉन हे धातू सदृश्य आहे. हायड्रोजन काय आहे? हायड्रोजन अधातू आपण पाहिलं. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. लोखंडी नळ गंजू नयेत यासाठी त्यावर जस्ताचा झिंक थर चढवितात, त्याला डॅश डॅश म्हणतात. लोखंडी नळ गंजू नयेत यासाठी त्यावर जस्ताचा झिंकचा थर चढवितात, त्याला आपण पाहिलं गॅल्वनायझेशन म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, गॅल्वनायझेशन. लोखंडी वस्तूवर जस्ताचा लेप देणे म्हणजेच गॅल्वनायझेशन करणे, गॅल्वनायझेशन. ओके, त्या लोखंडी वस्तूवर गंज येऊ नये म्हणून व गंजल्यामुळे होणारे त्यांचे क्षरण रोखण्यासाठी जस्ताचा पातळ लेप लावला जातो, यालाच गॅल्वनायझेशन म्हणतात. ओके, त्यानंतर पहा ऑप्शनमध्ये आहे इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय? इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे विद्युत विलेपन. ओके, आणि इलेक्ट्रोप्लेटिंग ही धातूचा गंज प्रतिकार सुधारण्यासाठी इलेक्ट्रोलायसिसद्वारे दुसऱ्या धातूच्या पातळ थराने धातूचा लेप करण्याची प्रक्रिया आहे. ओके, कशाद्वारे? इलेक्ट्रोलायसिसद्वारे, हे लक्षात ठेवा. ओके, आणि प्लेटिंगमध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे धातू कोणते प्लेटिंगमध्ये, तर ते आहेत तांबे. हे देखील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगितले. पुढे पाहूया.
खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनविलेल्या वस्तू चुंबकाला आकर्षिल्या जातात? पहा, कोणत्या धातूपासून बनविलेल्या वस्तू चुंबकाला आकर्षिल्या जातात? तर लोखंडापासून बरोबर आहे, निकेलपासून बनविलेलं देखील बरोबर आहे, कोबाल्टपासून देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्व. ओके, चुंबकाकडे आकर्षिले जातात त्यांना काय म्हणतात? चुंबकीय पदार्थ म्हणतात. त्यामध्ये लोखंड, निकेल, कोबाल्ट, त्यानंतर गॅडोलियम आणि पोलादचा इत्यादींचा समावेश होतो. ओके, आणि चुंबकाकडे जे पदार्थ आकर्षिले जात नाही त्यांना काय म्हणतात? त्यांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात. मगाशीच आपण पाहिलं त्यामध्ये शिसे, जस्त, तांबे, ॲल्युमिनियम देखील आहे त्यामध्ये, या आणि आहे कथील. ओके, इत्यादी धातू जे आहेत ते अचुंबकीय पदार्थ आहेत. ओके, आणि चुंबकाचे कोणकोणते पदार्थ आहेत तरी चुंबकाचे प्रकार? तर एक आहे पट्टी चुंबक, बरोबर. त्यानंतर आहे चकती चुंबक, त्यानंतर आहे नालाकृती चुंबक. ओके, आणि एक आहे सूची चुंबक, बरोबर. तर हे आहेत चुंबकाचे 4 प्रकार. ओके, पुढे पाहूया. चांदी हा गरम धातू आहे, त्याचा डॅश डॅश संयोग केल्यास तो दागिने अथवा नाणी बनविण्यासाठी मदत करतो. पहा, तर चांदी हा गरम धातू आहे आणि ते त्याचा तांब्याबरोबर संयोग केल्यास ते दागिने अथवा नाणे बनविण्यास मदत करतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तांब्याबरोबर. ओके, आता चांदीचं संज्ञा काय आहे? तर ते आहे Ag, बरोबर. अणुअंक किती आहे? चांदीचा 47 आहे आणि अणुवस्तुमानांक आहे 108 डाल्टन. ओके, आणि चांदीचा सर्वाधिक उपयोग कशामध्ये करतात? दागिने तयार करण्यासाठी करतात. तसेच नाणी, चांदीची भांडी यासाठी देखील चांदीचा उपयोग होतो. ओके, आणि दंत वैद्यकशास्त्रात देखील चांदीचा उपयोग केला जातो. त्यानंतर समोरचा प्रश्न, डॅश डॅश हा विजेचा दुर्वाहक तर उष्णतेचा सुसंवाहक आहे. पहा, हिरा हा विजेचा दुर्वाहक तर उष्णतेचा सुसंवाहक आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हिरा हा काय आहे? हिरा हा अधातू आहे, हे लक्षात ठेवा. आणि हिरा काय आहे? तर हिरा कार्बनचे संयुग आहे, हे देखील लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर तांबे, सोने आणि चांदी हे जे आहेत, तांबे, सोने, चांदी हे धातू आहेत. ओके, त्यानंतर हिऱ्याला चकाकी असते आणि धातूंपासून तारा तयार करतात, त्याला काय म्हणतात? तन्यता म्हणतात. ओके, पुढे पाहूया. कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? पहा, कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? तर ते धातू आहे शिसे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शिसे. शिशाचा द्रवणांक किती असतो? तर तो असतो 372 अंश सेल्सिअस, हे लक्षात ठेवा. आणि उत्कलनांक किती असतो? उत्कलनांक असतो 1749 अंश सेल्सिअस. ओके, पुढे पाहूया. पोलाद हे संमिश्र कशापासून बनवतात? पहा, पोलाद हे जे संमिश्र आहे मित्रांनो ते लोह आणि कार्बन पासून बनवतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 लोह आणि कार्बन. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे पहा लोखंड आणि क्रोमियम, हे कशाचं संमिश्र आहे? लोखंड आणि क्रोमियम ते क्रोम पोलादचं संमिश्र आहे, क्रोम पोलाद, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम हे मॅग्नेलियम यापासून मॅग्नेलियम बनतो, हे लक्षात ठेवा. ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम पासून. ओके, त्यानंतर जस्त तांबे, पितळ, बरोबर. जस्त आणि तांब्यापासून काय बनतंय? पितळ बनतं, बरोबर. आणि तांबे आणि कथील, तांबे व कथील यांच्यापासून काय बनतं? तांबे व कथील यांच्यापासून बनतंय कांस्य, आपण पाहिलंय. पुढे पाहूया.
विसंगत पर्याय ओळखा. विसंगत पर्याय कोणता आहे? रेडियम, पोलोनियम, थोरियम, सोडियम. पहा, रेडियम, पोलोनियम आणि थोरियम. रेडियम, पोलोनियम आणि थोरियम हे काय आहेत? तर हे जे आहेत हे तीन हे जड धातू आहेत. ओके. आणि हा सोडियम जो आहे तो हलका धातू आहे, हे लक्षात ठेवा. मग विसंगत कोण आहे? तर तो आहे सोडियम. ओके. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सोडियम. ओके. आता सोडियम बद्दल बोलतोय तर याची संज्ञा काय आहे सोडियमची? ती आहे N. अणुअंक काय आहे सोडियमचा? सोडियमचा अणुअंक आहे 11. अणुवस्तुमानांक काय आहे? अणुवस्तुमानांक सोडियमचा अणुवस्तुमानांक आहे 23. ओके, 23. त्यानंतर पुढे पाहूया. आणि एक महत्त्वाचा पॉईंट पहा, सोडियम कशात ठेवतात? रॉकेलमध्ये. काय ठेवतात? तर तो उघडा ठेवला तर तो पेट घेतो म्हणून, हे लक्षात ठेवा. आणि तो धातू आहे आणि तो सहजपणे चाकूने कापता येतो. ओके. पुढे पाहूया. आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये तांबे, कॉपरचा क्रमांक किती आहे? आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये तांब्याचा, कॉपरचा क्रमांक आहे 29. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 29. ओके. आता आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीबद्दल बोलतोय. तर आधुनिक आवर्त सारणीतील जे उभे स्तंभ असतात त्यांना काय म्हणतात? त्यांना गण म्हणतात. आणि त्यांची संख्या किती असते? त्यांची संख्या असते 18. आणि जे आडव्या आहेत त्यांना काय, आडव्या स्तंभांना काय म्हणतात? त्यांना म्हणतात आवर्तन. त्यांना म्हणतात आवर्तन. आणि त्यांची संख्या किती असते? त्यांची संख्या असते 7. ओके. आणि एकाच आवर्तनात असलेल्या मूलद्रव्यांच्या कक्षा क्रमांक आणि आवर्तन क्रमांक सारखाच असतो. ओके. आणि प्रत्येक आवर्तनाची जी सुरुवात आहे ती नवीन कक्षेत इलेक्ट्रॉन भरण्याने होते. आणि एकाच गणातील जे मूलद्रव्य आहेत ते समान रासायनिक गुणधर्म दर्शवतात मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि पहिल्या गणातील धातूंना, जे पहिले गण आहे, पहिल्या गणातील धातूंना काय म्हणतात? त्यांना म्हणतात अल्कली धातू. ओके. पहिल्या गणातील धातूंना म्हणतात अल्कली धातू. ओके. आणि त्यांचे संयोजन असते 1. त्यानंतर जो दुसरा गण आहे, दुसऱ्या गणातील धातूंना काय म्हणतात? मृदा अल्कली धातू. मृदा अल्कली धातू कशाला म्हणतात? दुसऱ्या गणातील धातूंना म्हणतात. ओके. आणि त्यांचे संयोजन किती आहे? 2. त्यानंतर अति महत्त्वाचा पॉईंट आहे पहा, 17वं गण. 17व्या गणातील जे 5 मूलद्रव्य आहेत त्यांना काय म्हणतात? त्यांना हॅलोजन समूह म्हणतात. अति महत्त्वाचा पॉईंट आहे हा हॅलोजन समूह. त्यामध्ये कोणकोणते असतात आता हॅलोजन समूहामध्ये? तर त्यामध्ये असतो फ्लोरीन F. त्यानंतर असतो क्लोरीन, त्यानंतर ब्रोमीन, त्यानंतर असतो आयोडीन आणि असतो ॲस्टॅटाईट 80. हे असतात 17व्या गणातील 5 मूलद्रव्ये, जे हे हॅलोजन समूहातील मूलद्रव्ये आहेत. ओके. आणि हॅलोजन म्हणजे धातूंची अभिक्रिया करून क्षार तयार करू शकणारे मूलद्रव्य असतात. ओके. हॅलोजन म्हणजे धातूंची अभिक्रिया करून क्षार तयार करू शकणारी मूलद्रव्ये असतात. आणि त्यांची संयोजन किती असते? 1. त्यांची संयोजन असते 1, हे लक्षात ठेवा. ओके. पुढे पाहूया. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोध तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात? तर पहा, विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोध तयार करण्यासाठी जर्मन सिल्वर हे धातूचे संमिश्र वापरतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जर्मन सिल्वर. ओके. आणि जर्मन सिल्वर कशापासून बनलेलं असतं? तांबे, जस्त आणि निकेल पासून बनलेलं असतं जर्मन सिल्वर. त्यामध्ये तांबे असतं 50%, जस्त असतं 25% आणि निकेल असतं 25%. ओके. त्यानंतर ब्रॉन्झ, कांस, हे कशापासून बनलेलं असतं? ते तांबे, कथील आणि जस्तापासून ब्रॉन्झ बनलेलं असते. तर तांबे किती असतं? त्यामध्ये 80% असतं, कथील असतं 10% आणि जस्त असतं 10%. ओके.
हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत. आता मी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. शुद्ध अर्धवाहक, शुद्ध अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर कोणकोणते आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. जर्मेनियम आहे, गॅलियम आहे, आर्सेनिक आहे का ईडीएम आहे. ओके, चला, जर्मेनियम, गॅलियम, आर्सेनिक किंवा ईडीएम कोणता आहे शुद्ध कंडक्टर, सेमीकंडक्टर, शुद्ध अर्धवाहक? तर अर्धवाहक म्हणजे काय, तर वाहकाचा रोध सुवाहकापेक्षा जास्त परंतु दुर्वाहकापेक्षा कमी असतो, त्यांना म्हणतात अर्धवाहक. ओके, आणि यामध्ये अर्धवाहकामध्ये सिलिकॉन, जर्मेनियम आणि गॅलियम कथिल यांचा समावेश होतो. ओके, विविध अर्धवाहकांमध्ये सिलिकॉन, जर्मेनियम, गॅलियम आणि कथिल यांचा समावेश होतो. ओके, तर याचं उत्तर देखील मी तुम्हाला सांगितलंय. याचं उत्तर काय आहे ते तुम्हाला समजले असेल. ओके, तापमानाचे एमकेएस पद्धतीतील एकक कोणते आहे? पहा, तापमानाचे एमकेएस पद्धतीतील एकक आहे केल्विन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 केल्विन. ओके, त्यानंतर आपण ऑप्शनमध्ये देखील पाहूया. आता मीटर, पहा, लांबीचं मूलभूत एकक काय आहे, तर ते आहे मीटर. ओके, त्यानंतर पदार्थाच्या राशीचं मूलभूत एकक आहे मोल. ओके, आणि कॅन्डेला, पहा, तेजस्वी तीव्रता कॅन्डेलामध्ये मोजतात. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर वस्तुमानाचं मूलभूत एकक आहे किलोग्रॅम, वेळेचं सेकंद. ओके, आणि विद्युत धारेचं मूलभूत एकक आहे अँपियर. ओके, पुढे पाहूया. बलाचे एसआय एकक कोणते आहे रे? पहा, बलाचे एसआय एकक आहे न्यूटन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 न्यूटन, हे लक्षात ठेवा. आणि बलाचे, हे तर झालं एसआय पद्धत. आता सीजीएस, बलाचे सीजीएस पद्धतीतील एकक काय आहे, तर ते आहे डाईन. काय आहे? डाईन. ओके, समोरचा प्रश्न, वेगाचे एसआय एकक कोणते आहे रे? पहा, वेगाचे एसआय एकक आहे मीटर पर सेकंद. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मीटर पर सेकंद. आता विशिष्ट काळात वस्तूने जे कापलेले अंतर असतं त्यालाच काय म्हणतात रे? तर त्यालाच वेग म्हणतात. आता वेगाचं सूत्र काय आहे, तर वेग बरोबर विस्थापन छेद वेळ. ओके, त्यानंतर वेग ही कसली राशी आहे मित्रांनो, तर ही वेग ही एक सदिश राशी आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, त्वरणाचे एसआय एकक कोणते आहे? पहा, त्वरणाचे एसआय एकक आहे मीटर प्रति सेकंद वर्ग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मीटर प्रति सेकंद वर्ग. ओके, तर त्वरण म्हणजे काय, तर वेग बदलाचा जो दर आहे त्याला आपण काय म्हणतो, त्वरण म्हणतो. ओके, त्वरण धनात्मक ही असू शकते किंवा ऋणात्मक ही असू शकते. आणि त्वरणाचं जर सूत्र सांगायचं झालं तर वेगातील बदल भागिले वेळ. ओके, आणि त्वरण ही कसली राशी आहे रे? तर त्वरण ही देखील सदिश राशी आहे. ओके, समोरचा प्रश्न, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? पहा, हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बॅरोमीटर. आणि हवेचा दाब मिलीबारमध्ये मोजतात, हे देखील लक्षात ठेवायचे. आणि बॅरोमीटर यामध्ये कशाचा उपयोग केला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, बॅरोमीटर. आता या प्रश्नाचे उत्तर चला तुम्ही सांगा, बॅरोमीटर यामध्ये कशाचा वापर केला जातो? त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला, 10 सेकंद वेळ तुमच्याकडे, या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, राईट आन्सर सगळ्यांनी दिले असेल. बॅरोमीटर यामध्ये पाऱ्याचा उपयोग केला जातो, हे लक्षात ठेवा. ओके, पुढे पाहूया. हवेचा दाब डॅश डॅश या परिमाणात मोजतात. पहा मित्रांनो, आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हवेचा दाब मिलीबार या परिमाणात मोजतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मिलीबार. ओके, समोरचा प्रश्न, उष्णतेचे एसआय मापन पद्धतीतील एकक कोणते आहे? पहा, उष्णतेचे एसआय मापन पद्धतीतील एकक आहे जूल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जूल. आता हे झालं एसआय मापन पद्धती. जर मी तुम्हाला विचारलं उष्णतेचे एमकेएस पद्धतीतील एकक कोणतं आहे, तर ते आहे किलो कॅलरी. आणि आणखी पुढे जाऊन जर मी तुम्हाला विचारलं उष्णतेचे सीजीएस पद्धतीतील एकक कोणतं आहे, तर ते आहे कॅलरी. ओके, आणि 1 कॅलरी म्हणजे किती? 4.2 जूल. ओके, आणि 1 किलो कॅलरी म्हणजे 1000 कॅलरी. ओके, हे लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया.
वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? पहा मित्रांनो, वाऱ्याचा वेग नॉट्समध्ये मोजला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नॉट्स. ओके, आणि वाऱ्याचा वेग मोजण्याचं यंत्र कोणते? त्याला म्हणतात ॲनिमोमीटर. ॲनिमोमीटर हे वाऱ्याचा वेग मोजण्याचं एकक आहे, म्हणजे यंत्र आहे. ओके, आणि वाऱ्याचा वेग कशात मोजतात? नॉट्समध्ये. आणि 1 नॉट्स म्हणजे किती किलोमीटर? तर 1.85 किलोमीटर प्रति तास वेग. हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये आत्ताच तुम्हाला सांगितलं जूल, ऊर्जेचं एकक आहे जूल. ओके, विद्युतधारेचं एकक आहे ॲम्पियर. ओके, विद्युत शक्तीचं एकक आहे वॅट, आणि इलेक्ट्रॉनचा प्रभाव मोजण्यासाठी कुलोम हे एकक वापरलं जातं. ओके, समोरचा प्रश्न, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते? पहा मित्रांनो, आता बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलंय विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक आहे ॲम्पियर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ॲम्पियर. आणि आणखीन पुढे जाऊन एक महत्त्वाची गोष्ट पहा, जर मोठा विद्युत प्रवाह आहे आणि तो मोजायचा आहे तर ॲम्पियर एकक वापरलं जातं. ओके, आणि जर कमी विद्युत प्रवाह आहे आणि तो मोजायचा असल्यास गॅल्व्हॅनोमीटर हे एकक वापरतात. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि काही महत्त्वाचे पॉईंट सांगतो. विद्युत प्रवाह ॲम्पियरमध्ये मोजतात. ओके, विद्युत विभवांतर व्होल्टमध्ये मोजतात, विद्युत शक्ती वॅटमध्ये मोजतात, आणि विद्युत रोध ओहममध्ये मोजतात. हे पॉईंट तोंडपाठच पाहिजेत तुमच्या. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? चला आन्सर करा. तुमच्यासाठी 10 सेकंद वेळ आहे, आणि हे तुमच्यासाठी 4 पर्याय. योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत, आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, तर पहा, हे भूकंपाचे एकक आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 भूकंप मोजण्याचे एकक. ओके, आणि याशिवाय आणखीन एक एकक यूज केलं जातं, म्हणजे मर्केली स्केल. हे देखील भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात. ओके, मर्केली स्केल हे देखील लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट रे? पहा, 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट, आणि वॅट हे विद्युत शक्तीचे एकक आहे. हे लक्षात ठेवा. आणि हे हॉर्स पॉवर असंच का म्हणतात, एक अश्वशक्ती असंच का म्हणतात, तर ते तुमच्या लक्षात आलं का? तर पहा, मी तुम्हाला सांगणार आहे. जेम्स वॅट यांनी वाफेचे इंजिन शोधण्याआधी घोड्याच्या मदतीने वाहने चालवायची. ओके, आणि वाफेच्या इंजिनाच्या शोधानंतर इंजिनाची ताकद ही घोड्याच्या ताकदीशी जुळवली जाईल, आणि म्हणूनच त्यावरूनच हॉर्स पॉवर घोड्याची ताकद असा शब्दप्रयोग प्रचलित आला. म्हणून त्याला 1 हॉर्स पॉवर, 1 अश्वशक्ती असं संबोधतात. हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आता तुमच्यासाठी एक प्रश्न पहा. वारंवारतेचे SI एकक तुम्हाला सांगायचं आहे. हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. पहा, न्यूटन, वॅट, हर्ट्झ, जूल. या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मी याचे उत्तर तुम्हाला नाही सांगणार. प्रश्न पुन्हा एकदा पहा. वारंवारता फ्रिक्वेन्सीचे SI एकक काय आहे? तुमच्यासाठी 4 पर्याय पहा, न्यूटन, वॅट, हर्ट्झ, जूल. आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात? नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक पहा, हे कशामध्ये वापरतात? तर समुद्रामध्ये वापरतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 समुद्रामध्ये अंतर मोजणे. ओके, आता पहा, जमिनीवरील 1 मैल 1600 मीटर इतका असतो, आणि समुद्रातील 1 मैल 1 नॉटिकल मैल 1850 मीटर इतका असतो. हे देखील लक्षात ठेवायचे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पुढे पाहूया. ओहम हे एकक कोणती मूलभूत राशी मोजण्याकरिता उपयोग करतात? पहा मित्रांनो, ओहम हे एकक रोध मोजण्यासाठी उपयोग करतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रोध, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. ओके, आता विद्युत प्रवाहास अडथळा निर्माण करण्याच्या वाहकाचा जो गुणधर्म असतो त्यास रोध म्हणतात. पुन्हा ऐका, विद्युत प्रवाहास अडथळा निर्माण करण्याच्या वाहकाचा जो गुणधर्म असतो त्यास रोध म्हणतात. आणि रोधाचे SI युनिट ओहम पर मीटर आहे, आणि रोधाचे SI एकक आहे ओहम. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. शक्तीचे एकक काय आहे? शक्तीचे एकक आहे वॅट. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वॅट. ओके,
एखाद्या वस्तूच्या कार्य करण्याच्या दराला शक्ती असे म्हणतात. पुन्हा एकदा पहा, एखाद्या वस्तूच्या कार्य करण्याच्या दराला शक्ती असे म्हणतात. शक्तीचे एकक वॅट आहे आणि एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट आहेत. ओके. समोरचा प्रश्न, डेसिबल हे कशाचे काय मोजण्याचे एकक आहे? डेसिबल ध्वनीची तीव्रता, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, आवाजाची तीव्रता. ओके. आता पहा, जिथे शांतता परिसर आहे तिथे किती डेसिबल तीव्रता आवाजाची असायला हवी? तर ती 40. निवासी क्षेत्रामध्ये 50 ते 60, व्यावसायिक क्षेत्रामध्ये असते 70 ते 75 आणि कारखाना क्षेत्रामध्ये 110 ते 120 इतके डेसिबल आवाजाची तीव्रता असते. ओके. पुढे पाहूया. समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिमाण कोणते? पहा, समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिमाण आहे फॅदम. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, फॅदम. आता इथे पहा, ऑप्शनमध्ये नॉट दिसतंय. आत्ताच तुम्हाला सांगितलं ना, नॉट सागरी जहाजांची गती मोजण्यासाठी किंवा समुद्रातील अंतर मोजण्यासाठी नॉटचा उपयोग करतात. ओके. नॉट या एककाचा उपयोग करतात. ओके. आता रिश्टर स्केलमध्ये काय मोजतात? भूकंपाची तीव्रता मोजतात. ओके. प्रकाश वर्षामध्ये तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजले जातं. त्यानंतर वायुदाब मोजण्याचे एकक काय आहे? बार. उष्णता मोजण्याचे एकक आहे कॅलरी. अंतर मोजण्याचे एकक मैल आहे. त्यानंतर फॅदम, आत्ताच सांगितलं समुद्राचे एकक काय आहे? फॅदम, समुद्रातील खोली मोजण्यासाठी. समोरचा प्रश्न, क्युसेक हे डॅश डॅश मापनाचे साधन आहे. पहा मित्रांनो, क्युसेक हे पाण्याचा प्रवाह मापनाचे साधन आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पाण्याचा प्रवाह. त्यानंतर हवेचा दाब कशामध्ये मोजतात? तर ते पास्कलमध्ये मोजतात. आणि जूल उष्णतेचे एक काय आहे? तर ते आहे जूल. ओके. समोरचा प्रश्न, एमकेएस पद्धतीत चाल या भौतिक राशीचे एकक कोणते? पहा, एमकेएस पद्धतीत चाल या भौतिक राशीचे एकक आहे मीटर पर सेकंद. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, मीटर पर सेकंद. ओके. त्यानंतर पहा, काही भौतिक राशी आणि त्यांची एकके मी तुम्हाला सांगणार आहे. पुन्हा होऊ देत, जितके रिवाईज व्हायचे तेवढे रिव्हिजन होऊ देत, तुमच्यासाठीच चांगले. विद्युतधारेचे एकक ॲम्पियर, तापमानाचं केल्विन, रेणुभार मोलमध्ये मोजला जातो, विद्युत प्रभार कुलोममध्ये, विस्थापन मीटरमध्ये, त्वरण मीटर पर सेकंद स्क्वेअर, उष्णता जूलमध्ये, त्यानंतर विभवांतर व्होल्टमध्ये, रोध ओहममध्ये, चाल मीटर पर सेकंद, वेग मीटर पर सेकंद, बल न्यूटनमध्ये. ओके. पुढे पाहूया. ऊर्जा मापनाचे एमकेएस पद्धतीतील एकक कोणते? पहा मित्रांनो, ऊर्जा मापनाचे एमकेएस पद्धतीतील एकक आहे जूल. आत्ताच मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, जूल. ओके. आता सीजीएस पद्धतीत ऊर्जेचे एकक आहे अग्र आणि एसआय पद्धतीत ऊर्जेचे एकक आहे कॅलरी. पाहिलेले आपण. पुढे पाहूया. सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता कशात मोजतात? पहा, निरपेक्ष आर्द्रता केजी पर मीटर घनमध्ये मोजतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, केजी पर मीटर घन. ओके. आता आर्द्रतेचे 2 प्रकार आहेत. एक आहे निरपेक्ष आर्द्रता आणि एक आहे सापेक्ष आर्द्रता. ओके. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? तर एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या एकूण वस्तुमानाला निरपेक्ष आर्द्रता म्हणतात आणि ती आर्द्रता मापीमध्ये मोजतात. ओके. आणि घनमीटर जागेत असलेले वाफेचे वजन म्हणजेच निरपेक्ष आर्द्रता. सिंपल, लक्षात ठेवा. आणि सापेक्ष आर्द्रतामध्ये काय? तर विशिष्ट हवेच्या आकारमानात तसेच तापमानास असलेल्या बाष्पाचे वस्तुमान आणि हवेला संतृप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता मोजतात म्हणतात. ओके. आणि सापेक्ष आर्द्रता हायग्रोमीटरमध्ये मोजली जाते, हे लक्षात ठेवा. ओके. पुढे पाहूया. डॅश डॅश दाबाचे एकक आहे. पहा, दाबाचे एकक कोणतं आहे? तर ते आहे पास्कल. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पास्कल. त्यानंतर न्यूटन, बलाचे एकक काय आहे? ते आहे न्यूटन. त्यानंतर जूल, ऊर्जेचे एमकेएस पद्धतीतील एकक काय आहे? जूल. आणि अर्ग, ऊर्जेचे सीजीएस पद्धतीतील एकक आहे अर्ग. आत्ताच पाहिलेलं आहे. पुढे पाहूया. ध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशात मोजली जाते? पहा मित्रांनो, ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, डेसिबल. आत्ताच तुम्हाला सांगितले. आणि ध्वनीचा वेग काढण्यासाठी सूत्र काय? तरंग लांबीचे तरंगकाल. ओके. आणि तापमान, घनता, आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेग वाढतो.
कक्ष तापमानाला ध्वनीचा वेग 340 मीटर पर सेकंद इतका असतो, हे देखील लक्षात ठेवायचे. आता ऑप्शनमध्ये पहा, रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी यूज करतात. फॅदम समुद्रातील पाण्याची खोली मोजण्यासाठी यूज करतात. गॅलन कोरड्या किंवा द्रव पदार्थाचे मोजमाप पूर्वी गॅलनने करायचं. आणि 1 गॅलन म्हणजे काय रे, तर अंदाजे 4.55 लिटर, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढे पाहूया. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी पायरोमीटर हे एकक वापरतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पायरोमीटर. ओके, याची रेंज आहे 700 अंश सेल्सिअस ते 2000 अंश सेल्सिअस. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये पोलॅरोमीटर ध्रुवीय मापक आहे हा. ओके, फोटोमीटर विद्युत चुंबकीय विकिरण मोजण्यासाठी फोटोमीटर यूज केला जातो. ओके, आणि ध्रुवीय मापक आहे पोलॅरोमीटर. समोरचा प्रश्न, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? पहा, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक आहे डेसिबल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डेसिबल. ओके, त्यानंतर ध्वनीचा स्रोत आणि त्याची तीव्रता मी तुम्हाला सांगतो. झाडाच्या पानाची हालचाल 10 डेसिबल, कुजबूज 20 डेसिबल, निवासस्थान पाहिला पण 55 डेसिबल, बाजारपेठ 70 डेसिबल, रेल्वे 90 डेसिबल, कारखाने 100 डेसिबल आणि विमान 150 डेसिबल. ओके, पुढे पाहूया. हर्ट्झ हे डॅश डॅश मापनाचे एकक आहे. हर्ट्झ हे वारंवारता मापनाचे एकक आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वारंवारता. आता लक्षात घ्या, एकक कालावधीत निर्माण होणाऱ्या आंदोलकांची संख्या किंवा संपीडने याची संख्या म्हणजे वारंवारता. पुन्हा एकदा ऐका, एकक कालावधीत निर्माण होणाऱ्या आंदोलनांची संख्या किंवा संपीडने यांची संख्या म्हणजेच वारंवारता. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील आहे एक तरंगलांबी. 2 लगतची संपीडने किंवा विरलने यातील अंतर म्हणजे तरंगलांबी. काय तरंगलांबी म्हणजे काय, तर 2 लगतची संपीडने किंवा विरलने यातील अंतर म्हणजेच तरंगलांबी. ओके, समोरचा प्रश्न, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? पहा मित्रांनो, सांगितलंय तुम्हाला प्रकाश वर्ष हे अंतराचं एकक आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अंतर. तारे व पृथ्वी यांचे अंतर मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ओके, समोरचा प्रश्न, 1 मेट्रिक टन इज इक्वल टू, पहा 1 मेट्रिक टन म्हणजे 1000 किलोग्रॅम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1000 किलोग्रॅम. आणि 100 किलोग्रॅम म्हणजे किती, तर 1 क्विंटल. 100 किलोग्रॅम म्हणजे 1 क्विंटल. आणि 10 क्विंटल बरोबर म्हणजे किती, तर 10 क्विंटल म्हणजे 1 मेट्रिक टन. काय 10 क्विंटल बरोबर 1 मेट्रिक टन. समोरचा प्रश्न, 1 किलोबाईट म्हणजे डॅश डॅश. पहा 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1024 बाईट. आता पहा 1 KB म्हणजे 1024 बी, 1 MB म्हणजे 1024 KB आणि 1 GB म्हणजे 1024 MB. ओके, पुन्हा एकदा पहा 1 KB म्हणजे 1024 बी, 1 MB म्हणजे 1024 KB आणि 1 GB म्हणजे 1024 MB. ओके, पुढे पाहूया. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला डॅश डॅश म्हणतात. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला फॅथोमीटर म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 फॅथोमीटर. ओके, समुद्राची खोली मोजण्यासाठी ध्वनी तरंगांचा उपयोग करतात आणि त्यासाठी श्राव्यातील ध्वनी निर्माण करण्यासाठी सोनारचा वापर करतात. आणि सोनार म्हणजे काय, तर साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. काय सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. आणि समुद्राची खोली कशामध्ये मोजतात, कोणत्या एककात मोजतात, फॅदम. आणि 1 फॅदम म्हणजे 6 फूट, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्याकरिता वापरतात. पहा, बॅरोमीटर हे वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी वापरतात. पाहिलेलं मी तुम्हाला सांगितलं यापूर्वी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी. ओके, आणि बॅरोमीटरमध्ये कशाचा वापर केला जातो, पाऱ्याचा वापर केला जातो, सांगितलंय तुम्हाला. ओके, आणि प्रकाशाची तीव्रता प्रकाशमापीद्वारे मोजतात. वातावरणातील आर्द्रता हायग्रोमीटरद्वारे मोजतात, हे देखील लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात रे, तर स्टेथोस्कोपमुळे. ओके, द्वारे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3
स्टेथेस्कोप, त्यानंतर अल्टीमीटर अक्षांश मोजले जातो, थर्मामीटर तापमान मोजले जाते आणि बॅरोमीटर हवेचा दाब मोजला जातो. ओके, पुढे पाहूया. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? विद्युत प्रवाह मोजण्यासाठी मी यापूर्वी तुम्हाला सांगितले. चला, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सांगा. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहे. योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा प्रश्न पुन्हा एकदा. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, चला 10 सेकंद वेळ घ्या. तर ते आहे गॅल्व्हॅनोमीटर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गॅल्व्हॅनोमीटर. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये व्होल्टमीटर विद्युत प्रवाहातील विभवांतर मोजण्यासाठी वापरतात. ओके, डायनामोमीटर उच्च वेग इंजिनची शक्ती मोजण्यासाठी वापरतात आणि मॅनोमीटर दाब मोजण्यासाठीचा उपयोग करतात मॅनोमीटरचा. ओके, पुढे पाहूया. अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? पहा, अल्टीमीटर समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी अल्टीमीटर हे उपकरण वापरतात. ओके, आता लॅक्टोमीटरद्वारे दुधाची शुद्धता आणि दुधातील स्निग्धाचे प्रमाण मोजले जाते. ओके, हायग्रोमीटरद्वारे हवेतील आर्द्रता मोजली जाते. हे लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो रे? पहा मित्रांनो, रक्तदाब स्फिग्मोमॅनोमीटरच्या या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 स्फिग्मोमॅनोमीटर. ओके, आता ऑप्शनमध्ये थर्मामीटर तापमापक आहे, बॅरोमीटर वायुदाब मापक आहे आणि लॅक्टोमीटर दुधाची सापेक्ष घनता, दुधातील स्निग्धाचे प्रमाण व शुद्धता मोजण्यासाठी वापरतात. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर करतात. पाहिलेले आपण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 थर्मामीटर. आता ऑप्शनमध्ये बॅरोमीटर वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी आणि ओके आणि लॅक्टोमीटर माहिती आहे दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी, दुधातील स्निग्धाचे प्रमाण व शुद्धता मोजण्यासाठी. ओके, सेंद्रिय शेती म्हणजे काय? पहा मित्रांनो, सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खत विरहित शेती. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 रासायनिक खत व कीटकनाशक विरहित शेती. बरोबर. आता सेंद्रिय शेतीबद्दल बोललं जातंय, तर सेंद्रिय शेती संबंधित एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. त्याचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जायचं आहे. तर तो प्रश्न कोणता आहे? भारतातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य कोणते? ओके, पहा तुमच्यासाठी प्रश्न. भारतातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य कोणते? ओके, याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचं आहे. त्यासाठी तुम्ही 10 सेकंद वेळ घ्या. ओके, पहा, तर ते राज्य आहे सिक्कीम. ओके, ते राज्य आहे सिक्कीम. आणि भारतात सर्वाधिक सेंद्रिय शेती करणारे राज्य कोणकोणते आहेत? तर त्यामध्ये आहे मध्य प्रदेश. ओके, त्यानंतर राजस्थान आहे आणि त्यानंतर आहे आपला महाराष्ट्र. ओके, हे सर्वाधिक सेंद्रिय शेती करणारे राज्य आहेत. पुढे पाहूया. रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग करतात? पहा, रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी सोडियम या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग करतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सोडियम. आता कोबाल्ट 60चा उपयोग कशासाठी करतात? कर्करोगावर उपचारासाठी. ओके, आणि आयोडीन 131चा उपयोग कशासाठी करतात? थायरॉइड ग्रंथी संबंधित उपचारावर. ओके, समोरचा प्रश्न. कच्च्या खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, डांबर इत्यादी वेगळे करण्याकरिता कोणत्या पद्धतीचा उपयोग करतात? पहा मित्रांनो, कच्चा खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, गॅस
रॉकेल, डांबर इत्यादी वेगळे करण्याकरिता भागशः ऊर्ध्वपातन या पद्धतीचा उपयोग करतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 भागशः ऊर्ध्वपातन. आता ऊर्ध्वपातन म्हणजे काय असतं, तर अनेक द्रव घटकांचे मिश्रण तापवून उत्पन्न होणारे बाष्प मिश्रण पुन्हा थंड करून त्यामधील जे द्रव घटक आहेत ते वेगळे केले जातात आणि या वेगळे करण्याच्या प्रक्रियेसच ऊर्ध्वपातन म्हणतात. आणि कच्च्या खनिज तेल पासून पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, डांबर इत्यादी वेगळे करता भागशः ऊर्ध्वपातन पद्धत वापरतात. काय, आणि कच्च्या खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, डांबर इत्यादी वेगळे करण्याकरिता भागशः ऊर्ध्वपातन पद्धत वापरतात. ओके, समोरचा प्रश्न, विलयन द्रव, मग गोठणाचं काय, तर विलयनात द्रवाचं विलयन तर घनाचं गोठण. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 घन. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, आत्तापर्यंत न वापरलेल्या नैसर्गिक वायूच्या प्रचंड साठ्याचा उपयोग डॅश डॅश बनविण्यासाठी होऊ शकेल. पहा, आत्तापर्यंत न वापरलेल्या नैसर्गिक वायूच्या प्रचंड साठ्याचा उपयोग खते बनवण्यासाठी होऊ शकेल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 खते. समोरचा प्रश्न, सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू डॅश डॅश असतात. पहा मित्रांनो, सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू हे न्यूट्रल असतात. न्यूट्रल, ओके, म्हणजेच उदासीन असतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 उदासीन. सर्वसामान्य अवस्थेत, ओके, ते कोणत्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. ओके, समोरचा प्रश्न, रबराचे वल्कनायझेशन या प्रक्रियेत डॅश डॅश बरोबर मिसळतात. रबराचे वल्कनायझेशन प्रक्रियेत गंधक वापरतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गंधक. वल्कनायझेशन ही एक रासायनिक अभिक्रिया आहे आणि वल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये त्यामध्ये गंधक वापरून नैसर्गिक रबराचे अधिक उपयोगी साहित्यात रूपांतर केले जाते. पुढे पाहूया, एंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे. पहा मित्रांनो, एंडोसल्फान हे एक तणनाशक आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 तणनाशक. ओके, आता आणखीन काही महत्त्वाची तणनाशके तुम्हाला सांगतो. ग्रॅमाझोन हे एक तणनाशक आहे. त्यानंतर टोक E75 हे देखील एक तणनाशक आहे. रॅन्डॉक्स हे एक तणनाशक आहे आणि लास्सो हे देखील एक तणनाशक आहेत. ही काही महत्त्वाची तणनाशक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, अणुशक्तीचे जनक कोणाला म्हटले जाते. तर पहा मित्रांनो, अणुशक्तीचे जनक रुदरफोर्ड यांना म्हटले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 रुदरफोर्ड. बरोबर. आता अणूचा धनप्रभार व अणूचे सर्व वस्तुमान अणूच्या केंद्रकात एकवटलेले असते. बरोबर. आणि या लहान केंद्रकाला काय नाव, केंद्रकाचं नाव आहे. बरोबर. आणि अणुकेंद्रकाभोवती वर्तुळाकार कक्षांमध्ये कोण परिभ्रमण करत असतात, तर ते इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकात वर्तुळाकार कक्षेत अणुकेंद्रकाभोवती फिरत असतात. बरोबर. त्यानंतर जर मी तुम्हाला विचारलं की भारताच्या अणुविज्ञानाचे जनक, पहा तर तुमच्यासाठी प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणाला म्हटले जाते, कोणाला म्हणतात, म्हटले जाते, याचे उत्तर तुमच्यासाठी आहे. ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. ओके. चला 10 सेकंद वेळ घ्या. तर भारतीय अणुविज्ञानाचे जनक आहेत डॉक्टर होमी भाभा. कोण? डॉक्टर होमी भाभा. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, ज्यावेळी स्थायीरूप पदार्थांचे रूपांतर थेट वायुरूपात होते त्यास काय म्हणतात. पहा, ज्यावेळी स्थायीरूप पदार्थांचे रूपांतर थेट वायुरूपात होते त्यावेळी त्याला काय म्हणतात, संप्लवन म्हणतात. बरोबर. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 संप्लवन. ओके. आता काही स्थायीरूप पदार्थांना हवेत उघडे ठेवल्यास किंवा उष्णता दिल्यास त्याचे द्रवात रूपांतर न होता सरळ वायूत रूपांतर होते. या प्रक्रियेला संप्लवन म्हणतात. उदाहरण काय काय देता येईल, याचं उदाहरण आहे कापूर आहे. त्यानंतर डांबर गोळ्या आपण बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत. कापूर, डांबर गोळ्या डायरेक्ट त्यांचं संप्लवन होतं. ओके. त्यानंतर
त्यानंतर आयोडीनचे स्फटिक, ही याची उदाहरणे आहेत. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, मनुके तयार करण्यासाठी डॅश डॅश या फळाचा वापर करतात. पहा मित्रांनो, मनुके तयार करण्यासाठी द्राक्षाचा वापर करतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 द्राक्षे. आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि यासाठी कशाचा वापर होतो? यासाठी इथाईल ऑलिएट आणि पोटॅशियम कार्बोनेट याचा यासाठी वापर होतो, हे लक्षात ठेवा. ओके. पुढे पाहूया. MP5 कशाशी संबंधित आहे? पहा मित्रांनो, MP5 एक स्फोटक द्रव्य. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 स्फोटक द्रव्य. आता इतर स्फोटक द्रव्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? तर महत्त्वाचं आहे RDX स्फोटक द्रव्यामध्ये. ओके. पुढे पाहूया. दुधाचे दही होणे याला कोणता बदल म्हणतात? सर्वांना माहिती आहे आपल्याला, दुधाचे दही होणे याला रासायनिक बदल म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 रासायनिक. ज्या बदलामध्ये पदार्थांचे फक्त रासायनिक गुणधर्म बदलतात, तसेच मूळ पदार्थ पुन्हा प्राप्त करता येत नाही, अशा बदलांना कसले बदल म्हणतात? रासायनिक बदल म्हणतात. ओके. यामध्ये दुधाचे रूपांतर दह्यात होणे, त्यानंतर अन्नपचन, त्यानंतर फळ पिकणे, हे देखील रासायनिक बदल आहे, हे लक्षात ठेवा. आणि लोखंडाचे गंजणे, लोखंड गंजतो, तर हा देखील आहे रासायनिक बदल. ओके. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या ठिकाण पेट्रोलियम पदार्थांच्या निर्मितीशी संबंधित नाही? पहा, कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थांच्या निर्मितीशी संबंधित नाही? बॉम्बे हाय, कावेरी बेसिन, अंकलेश्वर, पहा कोचीन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कोचीन. काय आहे रे? तर कोचीन एक बंदर आहे आणि तेथे मालाची आयात निर्यात केली जाते आणि त्यासाठी हे प्रसिद्ध आहे. ओके. त्यामुळं कोचीन आहे उत्तर, कोचीन. ओके. त्यानंतर बॉम्बे हाय. बॉम्बे हाय पहा, हे मुंबईपासून किती किलोमीटरवर आहे? 176 किलोमीटर आहे अंतरावर आहे मुंबईपासून. ओके. आणि कधी? 3 फेब्रुवारी 1974 मध्ये. हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. कधी शोध लागला? तर 3 फेब्रुवारी 1974 मध्ये बॉम्बे येथे सागर सम्राट ही पहिली खनिज विहीर खोदली गेली. ओके. त्यानंतर अंकलेश्वर येथे पेट्रोकेमिकल उद्योगासाठी हे प्रसिद्ध आहे आणि गुजरातमध्ये 1958 मध्ये, कधी? 1958 मध्ये खेडा लुनेज येथे तेल सापडलं होतं. ओके. पुढे पाहूया. पाण्यामध्ये वायू विरघळणे ही प्रक्रिया कोणता सिद्धांत वापरून काढतात? पहा, पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया हेनरीज सिद्धांत वापरून काढतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हेनरीज सिद्धांत. आता ऑप्शनमध्ये आहे डार्सीस सिद्धांत. यांनी हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी पद्धत शोधली होती. कुठली? हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी. ओके. ही पद्धत यांनी शोधली होती. आणि ॲव्होगाड्रो सिद्धांत काय? तर ॲव्होगाड्रो सिद्धांत, एक समान वायू हे एक तापमान आणि दाबाला सारखे रेणू दाखवतात, हा ॲव्होगाड्रो सिद्धांत आहे. ओके. पुढे पाहूया. डॅश डॅश हे भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक आहे. पहा, कोणते प्रदूषक आहे जे भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक आहे? तर ते आहे आर्सेनिक. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आर्सेनिक. आर्सेनिक हे प्रदूषक शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे आणि यामुळे कोणता डिसीज होतो? ब्लॅक फूट डिसीज. ब्लॅक फूट डिसीज कशामुळे होतं? आर्सेनिकमुळे होतं, हे लक्षात ठेवा. आणि जीवाणू हे लहान एकलपेशी असलेले जीव आहेत. ओके. त्यामुळे सूक्ष्मजीवशास्त्रीय जलप्रदूषण हे सामान्यतः सूक्ष्मजीवामुळे होतो आणि त्याला जलप्रदूषण आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पर्यावरणातील ज्या घटकांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घसरते त्या घटकांना काय म्हणतात? पहा, त्यांना प्रदूषके म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 प्रदूषके. आता प्रदूषण होण्यास कारणीभूत वायू प्रदूषके कोणकोणते आहेत?
त्यामध्ये विषारी वायू मिथाइल आयसोसायनाइट. ओके. वायू प्रदूषण कोणकोणते, तर मिथाइल आयसोसायनाइट. ओके. त्यानंतर CO2 आहे, गाड्यांमधून निघणारा CO2, SO2, NO2. ओके. त्यानंतर जलप्रदूषक कोणकोणते आहेत, सांडपाणी, कंपन्यातील केमिकलयुक्त पाणी. ओके. आणि ध्वनी प्रदूषणामध्ये कशाचा आवाज येतो, मोठमोठ्या आवाजाचे स्पीकर. बरोबर. आणि महायुद्धातील दारुगोळा. बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया, गंधकासोबत रबर तापवून ते कठीण बनविण्याच्या क्रियेस खालीलपैकी कोणती संज्ञा आहे. पहा, गंधकासोबत रबर तापवून कठीण बनविण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात, आपण पाहिलेलं आहे, त्याला म्हणतात वल्कनायझेशन. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वल्कनायझेशन. आता रबराच्या वल्कनीकरणाचा शोध कधी लागला होता, 1839 मध्ये लागला होता. कुठे, अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत चार्ल्स गुडटाईट यांनी लावला होता. कोणी, 1839 मध्ये अमेरिकेचे शास्त्रज्ञ चार्ल्स गुडिटा यांनी लावला होता. ओके. आणि हायड्रोजनेशन ऑप्शनमध्ये पहा, हायड्रोजनेशन ही आण्विक हायड्रोजन आणि दुसरे संयुग घटक यांच्यातील रासायनिक प्रक्रिया आहे. सल्फोनिफिकेशन काय आहे, एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये इस्टर अल्कलीसह गरम केला जातो आणि याचा उपयोग साबण बनविण्यासाठी केला जातो. कशाचा, सल्फोनिफिकेशनचा. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, भारताच्या अणु ऊर्जेच्या भविष्यातील योजनेकरिता लागणारे एक अणु इंधन भारताच्या समुद्र किनाऱ्यावर मोनोसाइट वाळू सापडते. या अणु इंधनाचे नाव काय आहे, तर ते आहे थोरियम. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 थोरियम. थोरियम 232. थोरियम 232 हे अणु इंधन आहे आणि ते भारताच्या केरळ किनारपट्टीवर सापडते, जास्त प्रमाणात सापडतं. आणि थोरियम 232 पासून युरेनियम 233 बनवून त्यावर अणुभट्टी चालवण्याचे तंत्र विकसित केले जातं. आणि केंद्रिकीय विखंडन ह्या प्रक्रियेचा शोध कोणी लावला, तर तो लावला ऑटो हान आणि स्ट्रॉसमन यांनी. ओके. आणि कधी लावला, 1939 मध्ये. हे देखील पॉईंट महत्त्वाचे आहेत. पुढे पाहूया, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालील कोणत्या प्रकारे निर्माण होते. पहा, सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे ती कोणत्या कारणाने निर्माण होते, तर ती अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून निर्माण होते. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून. सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात, सौर ऊर्जा म्हणतात. आणि यामुळे पृथ्वीच्या हवामानात बदल घडतात. ओके. सूर्यापासून पृथ्वीला 174 पेटावॅट ऊर्जा मिळते. किती ऊर्जा मिळते सूर्यापासून पृथ्वीला, तर ती 174 पेटावॅट. ओके. यातील 30% ऊर्जा परावर्तित होते आणि उरलेली जी 70% ऊर्जा असते ती वातावरणात शोषली जाते आणि या ऊर्जेमुळे वातावरण व जमीन तापते. ओके. पुढे पाहूया, स्थायूरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यावर द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे, या अवस्थांतरणाला काय म्हणतात, आपण पाहिलं संप्लवन म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 संप्लवन. बरोबर. कापूर डांबूर गोळी याचं उदाहरण आहे. आता हे तर झालं स्थायू रूपाचं डायरेक्ट वायू रूपात. त्यानंतर द्रवातून वायू रूपांतर होणे याला काय म्हणतात, उत्कलन. बरोबर. त्यानंतर द्रवापासून स्थायूमध्ये अवस्थांतरण होणे याला काय म्हणतात, गोठण म्हणतात. ओके. आणि स्थायूपासून
वायूत रूपांतर होणे याला काय म्हणतात? याला संप्लवन म्हणतात. आत्ताच आपण पाहिलेलं आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे CO2चं प्रमाण वाढतं. म्हणजेच योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. ओके. आता जीवाश्म इंधन पहा, पेट्रोलियम हे एक प्रकारचं जीवाश्म इंधन आहे, हे देखील लक्षात ठेवायचं. ओके. भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? पहा, अतिमहत्वाचा प्रश्न आहे. भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह, चला आन्सर करा. पहा, तर तो आहे आर्यभट्ट. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आर्यभट्ट. आता याचे प्रक्षेपण कधी करण्यात आलं होतं? तर याचे प्रक्षेपण 19 एप्रिल 1975 मध्ये आर्यभट्ट या कृत्रिम उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. ओके. आर्यभट्ट हा भारताने विकसित केलेला पहिला उपग्रह आहे. ओके. आणि भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव या उपग्रहाला देण्यात आलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, आता पहा, इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? इस्रो आपणा सर्वांना माहिती आहे अंतरिक्षाशी संबंधित आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अंतरिक्ष. आता मी तुम्हाला इस्रोचा फुल फॉर्म विचारला होता, तर तो काय आहे? इस्रोचा फुल फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. सॉरी, फुल फॉर्म नव्हता, याची स्थापना विचारली होती. याची स्थापना 15 ऑगस्टला झालेली. ओके. 15 ऑगस्ट 1969 मध्ये इस्रोची स्थापना झालेली आहे, लक्षात ठेवा. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुख्यालय आहे बेंगळुरू येथे. बेंगळुरू येथे इस्रोचं मुख्यालय आहे. ओके. आणि याचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? पहिले अध्यक्ष, इस्रोचे पहिले अध्यक्ष आहेत विक्रम साराभाई. कोण? विक्रम साराभाई. आता तुमच्यासाठी मी खूप इझी प्रश्न विचारणार आहे मित्रांनो, याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला फटाफट आन्सर करा. प्रश्न पुन्हा एकदा पहा, इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला फटाफट आन्सर करायचं आहे. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. अग्नी, त्रिशूल, पृथ्वी, आकाश तसेच नाग संशोधकाच्या नेतृत्वाखाली झाली. पहा, अग्नी, त्रिशूल, पृथ्वी, आकाश, नाग या अग्निबाणांची निर्मिती डॉक्टर APJ अब्दुल कलाम या संशोधकांच्या नेतृत्वाखाली झालेली. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारतरत्न आणि पद्मभूषण हे दोन्ही पुरस्कार त्यांना मिळालेत, हे देखील लक्षात ठेवा. ओके. आता हे जे अग्निबाण आहेत याची निर्मिती कोण करतं रे? तर याची निर्मिती करतं DRDO, हे लक्षात ठेवा. कोण करतं? DRDO याची निर्मिती करते. मग DRDOची स्थापना कधी झालेली? 1958 मध्ये DRDOची स्थापना झालेली. मुख्यालय कोठे आहे? नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे, हे लक्षात ठेवा. न्यू दिल्ली. ओके. त्यानंतर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दलचा एक महत्त्वाचा प्रश्न, हे भारताचे पहिले शास्त्रज्ञ राष्ट्रपती आहेत, हे लक्षात ठेवा. भारताचे पहिले शास्त्रज्ञ राष्ट्रपती कोण आहेत? तर ते आहेत APJ अब्दुल कलाम, हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. भारताचा पहिला उपग्रह डॅश डॅश रोजी अवकाशात सोडण्यात आला. आत्ताच आपण पाहिलं भारताचा पहिला उपग्रह 19 एप्रिल 1975 रोजी अवकाशात सोडण्यात आला. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 19 एप्रिल 1975. ओके. आणि भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? तो आर्यभट्ट होता. हा आपला पहिला कृत्रिम उपग्रह आहे. आणि कृत्रिम उपग्रह निर्मिती आणि त्यांच्या प्रक्षेपणासाठी आवश्यक तंत्रज्ञान कोण विकसित करतं? तर ते विकसित करतं इस्रो. बरोबर. आणि इस्रोची स्थापना मी तुम्हाला कधी सांगितली? 1969. आणि मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुख्यालय आहे बेंगळुरू येथे. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न,
भारताने 1969 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून पहिला अग्निबाण सोडला? 1969 मध्ये आपण पहिल्याच प्रश्नामध्ये पाहिलेले 1969 मध्ये आपण थुंबा या ठिकाणावरून पहिला अग्निबाण सोडलेला आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 थुंबा 1969 मध्ये. ओके, तुंबा उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्यात आहे? हे आहे आपल्या केरळ राज्यामध्ये. बरोबर. त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे श्रीहरिकोटा. श्रीहरिकोटा येथे कोणतं संशोधन केंद्र आहे? सतीश धवन संशोधन केंद्र. सतीश धवन स्पेस सेंटर हे आहे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथे. बरोबर. त्यानंतर बंगळुरू हे इस्रोचे मुख्यालय आहे बेंगळुरूमध्ये. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, भारतातील अग्नि 4 क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते? पहा, भारतातील अग्नि 4 क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक हे होत्या टेसी थॉमस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 टेसी थॉमस होत्या. ओके, अग्नि 4च्या. आणि जर मी तुम्हाला विचारलं की अग्नि 1 अग्नि 2 चे प्रकल्प संचालक कोण होते? तर ते होते APJ अब्दुल कलाम. कोण? तर ते होते APJ अब्दुल कलाम. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि अग्नि 3 चे कोण होते? अग्नि 3 च्या होत्या टेसी थॉमस. अग्नि 3 आणि अग्नि 4 च्या आहेत टेसी थॉमस. आणि टेसी थॉमस यांनाच काय म्हणतात? मिसाईल वुमन. मिसाईल वुमन जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं कोणाला म्हणतात तर ते टेसी थॉमसला म्हणतात. आणि तुमच्यासाठी आता प्रश्न विचारणार आहे, मिसाईल मॅन कोणाला म्हणतात? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला, भारतातील मिसाईल मॅन कोणाला म्हणतात याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आणि याचे उत्तर मी तुम्हाला पुढे जाऊन पुढच्या प्रश्नांमध्ये कव्हर करणार आहे. हे देखील लक्षात ठेवा, काळजी करू नका. ओके, चला पुढे पाहूया. डॅश डॅश हे भारताने विकसित केलेले रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. पहा, भारताने विकसित केलेले रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र कोणते आहे? तर ते आहे नाग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 नाग. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे अग्नी. अग्नी हे क्षेपणास्त्र जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. त्रिशूल हे क्षेपणास्त्र हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. आकाश हे देखील हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला 60 किलोमीटर आहे आकाशचा. हे लक्षात ठेवा. आणखीन एक आहे अस्त्र. अस्त्र हे विमानभेदी क्षेपणास्त्र आहे. ओके, अस्त्र. आणि याचा पल्ला आहे 110 किलोमीटर. हे देखील लक्षात ठेवा. अस्त्रचा पल्ला आहे 110 किलोमीटर. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, विद्यावाहिनी हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या उपग्रहाशी संबंधित आहे? पहा, विद्यावाहिनी हा उपक्रम INSAT-1B या उपग्रहाशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 INSAT-1B. आता विद्यावाहिनी जो उपक्रम आहे मित्रांनो, तो 2023 मध्ये केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी सुरू केला होता. हे लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. INSAT उपग्रह खालीलपैकी कोणत्या कक्षेत प्रक्षेपित केले जातात? INSAT उपग्रह विषुववृत्तीय वर्तुळाकार कक्षेत प्रक्षेपित केले जातात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विषुववृत्तीय वर्तुळाकार कक्षा. समोरचा प्रश्न, नाग हे क्षेपणास्त्र डॅश डॅश याच्या विरोधात काम करते. पहा, आत्ताच आपण पाहिलं, नाग हे क्षेपणास्त्र रणगाडाच्या विरोधात काम करते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. आणि नाग क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? मारक क्षमता नाग क्षेपणास्त्राची किती आहे? तर ती आहे 7 किलोमीटर. किती? 7 किलोमीटर. ओके, आणि याचं विकसित कोणी केलंय? तर DRDOने हे बनवलेले. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. तुर्भे मुंबई येथे असणाऱ्या अणुभट्ट्यांमध्ये खालील समावेश होत नाही. कोणाचा? पहा,
सायरस आहे, झर्लिना आहे, पौर्णिमा आहे, मर्जिना नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 मर्जिना. आता भारतातील पहिली अणुभट्टी कोणती आहे रे? तर ती आहे अप्सरा. ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे. कधी सुरू झाली ही? तर 4 ऑगस्ट 1956 मध्ये ही सुरू झाली. ओके. आणि सध्या सायरस आणि पौर्णिमा या दोनच अणुभट्ट्या कार्यरत आहेत, हे देखील लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. आता पहा, तुम्हाला विचारलेला प्रश्न, मिसाईल म्हणून कोणाला ओळखतात? पहा, मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तुम्ही सर्वांनी राईट आन्सर केलेला असणार आहे. यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? यांचा जन्म रामेश्वरम तमिळनाडू येथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. कधी झाला? 15 ऑक्टोबर 1931 मध्ये. यांना कोणकोणते पुरस्कार मी तुम्हाला सांगितलं? भारतरत्न आणि पद्मभूषण हे पुरस्कार यांना मिळालेले आहेत. आणि यांनाच मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. आणि मिसाईल वुमन मी कोणाला सांगितलं? टेथी थॉमस यांना मिसाईल वुमन म्हणून ओळखलं जातं. समोरचा प्रश्न, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर डॅश डॅश येथे आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई येथे आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मुंबई. बरोबर. याची स्थापना कधी झाली होती? 3 जानेवारी 1954 मध्ये याची स्थापना झाली होती. आणि येथे कोणती पहिली? अप्सरा. बरोबर. अप्सरा आहे पहिली अणुभट्टी. कधी आहे? 1956 मध्ये. ओके. आणि याचे संस्थापक कोण आहेत? होमी भाभा याचे संस्थापक आहेत. ओके. पुढे पाहूया. नासाच्या अटलांटिस 28 मोहिमेत 6 महिन्यातून अधिक काळ अवकाशात वास्तव्य करून भारतीय वंशाच्या कोणत्या महिलेने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे? तर त्या आहेत सुनीता विल्यम्स. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सुनीता विल्यम्स मूळ भारतीय अमेरिकन नागरिक आहेत. ओके. नासाकडून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानाच्या 14व्या व 15व्या मोहिमेवर यांना पाठवण्यात आलं होतं. आणि महिला अंतराळवीराने सर्वाधिक अंतराळ यात्रेचा 154 दिवस हा विक्रम त्यांच्या नावावर आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? पहा, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव आपणा सर्वांना माहिती आहे, तो आहे नील आर्मस्ट्रॉंग. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 नील आर्मस्ट्रॉंग हे अमेरिकन अंतराळ यात्रेत. ओके. नील आर्मस्ट्रॉंग हे नासाचे अपोलो 11 हे अंतराळयान 20 जुलै 1969 रोजी चंद्रावर यांनी उतरवलं होतं. ओके. कधी? 20 जुलै 1969 मध्ये चंद्रावर उतरलं होतं. आणि चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या जगातील पहिला मानव हे बनले होते. ओके. आता हे तर झालं चंद्रमोहीम कोणाची? अमेरिकेची. आता भारताच्या किती चंद्रमोहीम आहेत? एकूण 3 आहेत. तर पहिली चंद्रमोहीम कधी झाली होती? तर ती झाली होती 22 ऑक्टोबर 2016ला. त्यानंतर दुसरी भारताची चंद्रमोहीम कधी झाली होती? 22 जुलै 2021. आणि तिसरी भारताची चंद्रमोहीम कधी झाली होती? 14 जुलै 2023 मध्ये. ओके. समोरचा प्रश्न, सुनीता विल्यम कोण आहेत? आत्ताच आपण पाहिलं सुनीता विल्यम ह्या अंतराळवीर आहेत. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अंतराळवीर. सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर आहेत. त्यांनी सर्वाधिक स्पेस वॉक करणारी महिला म्हणून हा विक्रम केलेला आहे. ओके. आणि अंतराळात जाणारी ही दुसरी भारतीय वंशाची महिला आहे. पहिली कोण होती? पहिली होती कल्पना चावला. बरोबर. आणि जगातील पहिला अंतराळवीर कोण आहे? जगातील पहिला अंतराळवीर आहे युरी गागारिन. कोणत्या देशाचा आहे? रशियाचा. बरोबर. आणि भारतातील पहिला अंतराळवीर कोण आहे? भारतातील पहिला अंतराळवीर आहे राकेश शर्मा. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न,
पहा, ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? मित्रांनो, ढगापासून कृत्रिम पाऊस पडतो त्याला क्लाउड सीडिंग म्हणतात, हे लक्षात ठेवा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 क्लाउड सीडिंग. आता क्लाउड सीडिंग म्हणजे काय, तर जे बाष्पयुक्त ढग असतात त्याच्यावर सिल्वर आयोडाईड AgL, काय AgL सिल्वर आयोडाईड किंवा शुष्कभर याच्या शुष्कभर विमानाच्या साहाय्याने पसरवतात बाष्पयुक्त ढगांवर आणि त्यावेळी त्यातून पाऊस पडतो, याला क्लाउड सीडिंग म्हणतात. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 महाटेट परीक्षा 2024 वर फोकस करून महाटेट परीक्षांमध्ये विचारण्यात येणारा महत्त्वाचा घटक सामान्य विज्ञान आणि या सामान्य विज्ञान घटकावरील महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण मागील महाटेट परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.